नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण महत्त्वाचे काही चालू घडामोडी सिरीज मधले काही घटक पाहिले होते, ज्यामध्ये अत्यंत आपण चांगल्या प्रकारे घटक केलेले आहेत. त्याच्या संदर्भात मी तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा आपल्या फ्रीमध्ये पीडीएफ नोट सुद्धा टाकलेले आहेत. विद्यार्थी जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण आज अत्यंत महत्त्वाचा घटक करणार आहोत. तो म्हणजे 2025 किंवा 2024-25 मधील अत्यंत पहिल्या अशा विशेष घडामोडी, ज्यामध्ये जागतिक लेवलच्या काही असतील, देशामधले पहिल्या काही असतील आणि राज्यामधलं पहिले काही असेल. म्हणजे आपल्या परीक्षेला वन लाइनर स्वरूपात या संदर्भात प्रश्न विचारले जातात की जगातील पहिलं डॅश डॅश किंवा काय काय आहे, महाराष्ट्रातलं पहिलं हे गाव कोणतं, जे काय असेल व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे. काही गडबड करू नका. व्हिडिओ खूप जास्त मोठा झाल्यास 1.25 ला तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय काय प्रश्न मी विचारेन त्याची सिरियसपणे त्याचं कमेंटमध्ये उत्तर टाकत चला. म्हणजे मला समजतं की विद्यार्थी येत आहेत ते अभ्यासू आहेत आणि सिरियसली अभ्यास करतात. चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण, जास्त वेळ घालवायचा नाहीये. जग, भारत आणि महाराष्ट्र मधल्या पहिल्या घडामोडी. आता अजून एक गोष्ट सांगणं इथंच महत्वाचं आहे. यामध्ये पहिली महिला राज्यपाल, पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान हा डेटा कव्हर केलेला नाही. त्यासाठी कदाचित मला नंतर दुसरं एक लेक्चर घेईन मी एक दिवस, कारण जर मी असं पहिलं घ्यायला लागलो तर अशा 1000 घडामोडी होऊन जातील भारतामध्येच. म्हणून ते थोडं स्टॅटिक जीएस जे असतं ते आपल्याला वेगळं घ्यायचंय. स्टॅटिक जीएस मध्ये काय जे आतापर्यंत घडलं ते आपण एका वेगळ्या लेक्चरला घेऊ वाटल्यास, पण चालू घडामोडीमध्ये या सिरीज मध्ये पहिलं वहिलं विचारलं जातात परीक्षेला. लक्षात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून पुढे जायचं आहे. चला सुरुवात करूया मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले आरोग्य साहित्य संमेलन हे पुणे या ठिकाणी भरलं होतं. आता लक्षात ठेवायचं, मी सांगताना फक्त हे 1-2च मुद्दे सांगेन. मला हा सुद्धा जो घटक आहे हा एमसीक्यू टाईप मध्ये घ्यायचा होता, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तुम्हाला 4 पर्याय द्यायचे होते, पण डेटाच एवढा वाढला मला वाटलं की पटापट एक मुद्दे पटपट कव्हर करूया. कारण काय होईल माहितीये का, खूप जास्त डेटा द्यायला लागलो ना की काय विद्यार्थ्यांना असं वाटतं की खूप लेंदी व्हायला लागले. मला लेंदी अजिबात करायचं नाही, पण काय काय मुद्दे असे महत्वाचे असतात ते घेणं गरजेचं असतं. लक्षात. सो पहिलं आरोग्य संमेलन कुठे झालं तर पुण्यामध्ये. लक्षात ठेवायचं 2025 अपडेट आहे. याचे अध्यक्ष होते आरोग्य संमेलनाचे, ते होते डॉक्टर संजय ओक. मग आरोग्य संमेलन पुणे पहिले कोण आहेत? अध्यक्ष डॉक्टर संजय ओक. याच्या फ्री नोट्स मी सगळ्या टेलिग्रामला तुम्हाला देईन, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनला टाकेन. त्याच्याबद्दल काहीही काळजी करू नका, पण मन लावून पूर्णपणे लेक्चर करा, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, चला पुढचं. महाराष्ट्रातील पहिली ग्रीन हायड्रोजन बस, हे असे प्रश्न विचारतात परीक्षेला. पहिली ग्रीन हायड्रोजन बस कुठे झाली तर लक्षात ठेवायचं पुणे या ठिकाणी. पुन्हा पुण्याचा शब्द आला बघा. ओके, निर्मिती कुणी केली? टाटा मोटर्सनं. हा टाटा मोटर्सचा जो काय आपल्या पुण्यामध्ये जे काही प्लांट आहे त्यांनी सुरुवातीला आता हे पहिल्यांदा भारत सरकार सोबत जो काही करार केलेला आहे, तर पुणे मध्ये सुरुवातीला हायड्रोजन बस, हे ग्रीन हायड्रोजन बस होणार आहे. हायड्रोजन वाफेवर चालणारी बस असते, ज्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. पटपट वन लाइनर आहेत, एकदा व्यवस्थित बघत जायचं. इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग आहे. पुढे पुढे कंटिन्यू करायचं. मध्येच थांबलं, 5 मिनिटं झाले असं करू नका. व्यवस्थित कंटिन्युटी ठेवा लेक्चरमध्ये. ठीक आहे. महिलांसाठी रेडिओ तरंग उपक्रम सुरू करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते? आता सध्या आपण राज्यातल्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी बघत आहोत, पहिल्या वहिल्या ज्या महत्वाच्या चालू घडामोडीमध्ये. ठीक आहे, कोणत्या बघा तर हा रेडिओ तरंग उपक्रम आहे. कोणासाठी आहे तो? महिलांसाठी आहे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं कारागृह हे येरवडा कारागृह आहे, जे पुण्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं. याचं उद्घाटन केलं होतं किरण बेदी, या आपल्या भारतीय पहिल्या महिला IPS आहेत. लक्षात ठेवा, ते तुम्हाला मी स्टॅटिक मध्ये सांगेन. पहिल्या महिला IAS, पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला उपपंतप्रधान, जे कुठले असतील देशातल्या, राज्यातल्या, जगातल्या जे काही असेल ते आपण एका वेगळ्या ठिकाणी करू. स्टॅटिक जीएस मध्ये करूया. या ठिकाणी चालू घडामोडीमधलं पहिलं वहिले करूया. ठीक आहे. उद्घाटन किरण बेदी. किरण बेदी या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, महिला म्हटलं मी. ओके. महाराष्ट्रातील पहिले हवाई दल संग्रहालय हे कुठं होणार आहे तर नागपूर या ठिकाणी होणार आहे. हवाई दल संग्रहालय म्हणजेच काय? ज्या ठिकाणी आतापर्यंत आपल्या हवाई दलानं ज्या कुठल्या विमानं किंवा जे कुठले एअरक्राफ्ट वापरले असतील, जे सैन्यामध्ये हवाई दलामध्ये आहेत, त्याचं पूर्ण एक्झिबिशन होणार आहे. तर प्रोटोटाईप नुसार, म्हणजे ते पूर्ण असे आकृती प्रतिकृती तयार केली जाईल आणि असं एक मोठं एक्झिबिशन होणार आहे. यामध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. कुठल्या ठिकाणी आहे ते तर नागपूर या ठिकाणी आहे. हवाई दल म्हटलं की नागपूर लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ. आदिवासी विद्यापीठ, आदिवासी क्षेत्र थोडं बघायला गेलं तर नंदुरबार भागामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी क्षेत्र आहे. म्हणजे क्षेत्र म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणतो लोकसंख्या आहे. पण जर मी असं म्हणलं की आदिवासी थोडा उत्तरेचा भाग बघायचा, कुठला? उत्तर महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं. मग नंदुरबार असेल, धुळे असेल किंवा थोडा नाशिकचा भाग आहे तर नाशिक लक्षात ठेवा. पहिले आदिवासी विद्यापीठ. महाराष्ट्रातील पहिले मराठी विद्यापीठ. मित्रांनो, हे बऱ्याच परीक्षेला मी पाहिलेलं आहे टेस्ट सिरीज मध्ये.
कुठला आहे, कुठल्या ठिकाणी होणार आहे? रिद्धपूर ठिकाण आहे, जे अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, लक्षात ठेवायचं. मग रिद्धपूर जर ठिकाण विचारलं तर रिद्धपूर, जिल्हा विचारला तर अमरावती. प्रत्येक अँगलनं अभ्यास करत जायचं. बरं, आता जर पहिलं विद्यापीठ झालं असेल तर मग नवीन कुलगुरूची निवड होणार, लक्षात ठेवायचं. कुलगुरू कोण आहेत? पहिले डॉक्टर अविनाश आवलगावकर. मग हे लक्षात ठेवायचं. बघा कसं, अमरावतीचे अविनाश किंवा अमरावतीचे अविनाश आवलगावकर, जे काय असेल नावावर आहे, अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. पहिलं आदिवासी विद्यापीठ नाशिक, मराठी विद्यापीठ रिद्धपूर, अमरावती. झालं क्लिअर? नेक्स्ट, थोडं मी स्पीड घेण्याचं कारण असं आहे कारण मुद्दे भरपूर आहेत, म्हणून म्हटलं थोडं थोडं पटपट काही गोष्टी करूया. महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS. मित्रांनो, या जे महिला IAS झालेल्या आहेत, मुस्लिम महिला IAS आहेत, त्यांची चर्चा खूप झाली होती. त्यांनी जे काय संघर्ष केलेला आहे, जे काय परिस्थितींची अशी होती, तर ते खूप जास्त मध्ये पेपरला आलं होतं. मला असं वाटलं पहिली महिला असल्या कारणानं परीक्षेला विचारलं जाईल. पहिली महिला IAS कोण आहेत? महाराष्ट्रातल्या अधिबा अनम. यापूर्वी अनेक महिला IAS झालेल्या आहेत, पण माझा मुद्दा आहे पहिली मुस्लिम महिला IAS, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग एखाद्या वेळेला लक्षात ठेवा की एखाद्या विचारलं जाईल परीक्षेला पहिली मुस्लिम महिला IAS कोण आहे? मुस्लिम महिला IAS कोण आहे? तर अधिबा अनम या त्या व्यक्ती आहेत. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पुढचा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव. पहिल्या महिला सचिव सगळ्यांनाच माहिती आहेत, लक्षात ठेवायचं. नाव आहे सुजाता सौनिक. जुलै 24 ते जून 25 पर्यंत होत्या. त्यानंतर एक नवीन व्यक्ती आले, जे आपण नियुक्त्यामध्ये घेतलं होतं. आता मला सांगा कमेंटमध्ये, तुमच्याकडे प्रश्न मी सांगतो. सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? कुणी पदभार घेतलेला आहे? मला कमेंटला उत्तर टाका. यांची आपण चर्चा कधी केली होती? ज्यांनी नियुक्त हा व्हिडिओ पाहिला असेल, नियुक्त्या पण बघून घ्या. महत्वाच्या नियुक्त्यामध्ये आपण सरासर बऱ्यापैकी चांगल्या नियुक्त्या केलेल्या आहेत. विद्यार्थी नवीन असतात, माहिती नसतं, परीक्षेला असले काही मुद्दे विचारले जातात. आपण वार्षिक सुद्धा घेणार आहोत, ज्यामध्ये सविस्तर जानेवारी 25 पासून डिसेंबरच्या 25 पर्यंत, म्हणजे या महिन्यापर्यंत सगळ्या घडामोडी आपण कव्हर करूया एक पूर्ण सिरीज मध्ये. ठीक आहे. चला, मला कमेंटमध्ये उत्तर टाका. सध्याचे सचिव कोण आहेत? कुठले? महाराष्ट्राचे मुख्य सचिव. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक. पहिल्या महिला म्हणलं की रश्मी शुक्ला आहेत. असले वन लाईनर विचारले जातात. 2024 पासून होत्या, सध्या ह्या पदावर आहेत, पण आत्ताच नुकतंच एका व्यक्तीची निवड झालेली आहे. आपण रील मार्फत सुद्धा तुमच्यापर्यंत करंट अफेअर्स पोहोचवत असतो. पहिले महिला किंवा जे काय असेल, आपल्या युट्यूबला सुद्धा आपलं रील असेल, आपल्या चॅनेलला, लक्षात ठेवायचं. सध्या नवीन निवड कुणाची आहे? मला कमेंटमध्ये उत्तर टाका. जे अजून ज्यांनी पदभार घेतलेला नाहीये, पदभार ते आता घेणार आहेत, ते सध्या NIA चे राष्ट्रीय तपास संस्थेचे संचालक आहेत. त्याचं नाव मला सांगा, कमेंटला उत्तर टाका की जे नवीन निवड झालेले व्यक्ती आहेत ते कोण आहेत? महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. लक्षात, DGP हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च मोठं पोलीस पद आहे, रँक आहे, लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. हे असले वनाला विचारले जातात. कुठं आहे तो? सिंधुदुर्ग. काचेचा पूल आहे, बघू शकता व्यवस्थित. आता हे थोडंसं हे केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला दिसणार पण नाही, थोडंसं हे केलेलं आहे. ठीक आहे. हा काचेचा पूल आहे पूर्ण, म्हणजे ग्लास ब्रिज आहे. बऱ्याच वेळा आपण रिलीज मध्ये पाहतो बघा, खाली पूर्ण काच असते आणि तुम्हाला वरनं जायचं असतं, जेणेकरून तुम्हाला सगळं दिसावं. तर हे पूर्ण काच आहेत बघा अशा. ठीक आहे. हा त्याचा वरचा टॉप व्ह्यू घेतलेला आहे, असा ब्रिज आहे पूर्ण. ठीक आहे. ओके. कुठं आहे तो? सिंधुदुर्ग मध्ये. देन, महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक. रेल्वे इंजिन चालक कोण आहेत? त्या सुरेखा भोसले आहेत, साताऱ्याच्या आहेत, लक्षात ठेवायचं. रेल्वे इंजिन चालक महिला म्हणजे अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे, सुरेखा भोसले, साताऱ्याच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिली मेट्रो. महाराष्ट्रातील पहिली मेट्रो होती 2014 साली, ती होती कोलकाता मेट्रो. पण कोलकाता मेट्रो एवढी जास्त चालली नाही, पण लक्षात ठेवायचं आहे सुरू, पण जास्त त्याला खूप जास्त स्प्रेड नाही झालं. पण दिल्ली मेट्रो जी आहे त्याला आपण काय म्हणतो? दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, ती खूप जास्त चालली. त्याच्यावर आधारित महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या काही ठिकाणी मेट्रोचे प्रोजेक्ट चालू आहेत, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातील पहिले मेट्रो 2014 साली. ओके. देशातील म्हणलं की कोलकाता, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये म्हणलं की इथं मुंबई येणार. मी तुम्हाला देशातलं सांगितलं. मुंबई लक्षात ठेवा. मुंबईचं होतं पहिलं कुठलं? घाटकोपर ते वर्सोवा, ही पहिली त्याची मेट्रोची लाईन होती, हे लक्षात ठेवा. घाटकोपर ते वर्सोवा 14 साली चालू झालं. मग आता काही ठिकाणी पुण्यामध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण मेट्रोची काही कामं चालू आहेत. मेट्रो चालूच आहे, थोडं एक्सपान्शन वर्क पण चालू आहे. देश म्हणलं की कोलकाता मेट्रो, महाराष्ट्र म्हणलं की मुंबई मेट्रो. ठीक आहे. महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग हा वडूज या ठिकाणी केला गेला होता. कृत्रिम पाऊस म्हणजे जेव्हा आपण काही उपकरणानं पाऊस पाडतो,
ज्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे रसायनं असतात हे लक्षात ठेवायचं. सिल्वर आयोडाईड असेल किंवा अजून काय असेल, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी आपण ते वापरतो. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त कमी आहे, दुष्काळी भाग आहे, अशा ठिकाणी सरकारला प्रयोग करावे लागतात. त्यातला पहिला कुठे केला होता? वडूज या ठिकाणी, ठीक आहे. ओके, सध्या आपण थोडं महाराष्ट्रातलं बघायला लागलो. राज्यातलं महाराष्ट्रातील पहिले हेलिपोर्ट जिथं इमर्जन्सी किंवा पर्यटकांसाठी जिथं हेलिपॅड केलं जाईल, पण हे पहिलं हेलिपोर्ट आहे. ते कुठं होणार आहे? तर ते हडपसर या ठिकाणी आहे, पुण्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं. हेलिपोर्ट पुणे, हडपसर या ठिकाणी, ठीक आहे. नेक्स्ट, आता इथं मला वाटतंय की कदाचित तुम्हाला जोड्या जुळवा किंवा तुम्हाला वन लाइनरला क्वेश्चन विचारला जाईल. प्रश्न कसा विचारतील? सगळ्या प्रकारची महत्वाची गावं घेतलेली आहेत. कोणती आहेत बघा? महाराष्ट्रातील पहिली गावे विशेष, यामध्ये सगळ्या गावांचा परिपूर्ण उल्लेख आहे. मी साईडला होतो इथं, व्यवस्थित थांबवा व्हिडिओ, स्क्रीनशॉट काढून घ्या, पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, ठीक आहे. चला आता आपण वन बघूया. काय काय याच्यामध्ये अपडेट पण झालेले आहेत. तुम्हाला मी थोडंसं एक्स्ट्रा थोडं वेगळं पण सांगेन. फळांचे गाव धुमाळवाडी, बघा फळ धुमाळ सातारा. बरीचशी गावं ही साताऱ्यातलीच आहेत, हे लक्षात ठेवायचं. गुलाबांचे गाव पारपार, यावर मी एक वेगळा तुम्हाला मी रील पण घेतली होती. पारपार आहे सिंधुदुर्ग मध्ये, ठीक आहे. फुलपाखरांचे गाव पारपोली, पाखरू पारपोली सिंधुदुर्ग, लक्षात ठेवायचं. पुस्तकांचे गाव भिलार, हे सगळ्या चर्चेमध्ये सुरुवातीला होतं. आणि गावची प्रथा कोणी पाडली होती? भिलारनं पाडली होती. पहिलं पुस्तकांचं गाव भिलार. त्यापासून मग असं कळालं साताऱ्यामध्ये अशी अनेक गावं आहेत ज्या ठिकाणी काही त्याचं वेगळं पण विशेष दिसून येतं. वायफाय गाव कोणतं आहे? तर पाचगाव आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, वायफाय आहे. आता कसं लक्षात ठेवायचं? सध्या आपलं काय चाललंय? 5G चाललंय ना, 5G. मग 5 म्हणजे 5 गाव असं करा. कसे लक्षात ठेवू शकता? बघा, मी तुम्हाला फक्त टेक्निक शेअर करत असतो. याचा अर्थ असं नाही की माझं कॉपी करायचं. वाटलं चांगलं तर तुम्हीही करा, पण तुमच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा असं वाटलं की तुम्हाला जास्त त्यातलं ठाऊक आहे, मग कमेंटमध्ये टाका. म्हणजे काय होईल? ती कमेंट वाचून बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना फायदा होऊन जाईल, ठीक आहे. कॅशलेस गाव, कॅशलेस धसई कुठं आहे? ठाण्यामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी मी ब्रॅकेटमध्ये त्याच्या जिल्ह्याची नावं दिलेली आहेत. कवितांचे गाव, आता कवितांची 3 गावं झालेली आहेत, लक्षात ठेवायचं. पहिलं गाव आहे उबादांडा, दुसरा आहे शिरवाडे, जे विष्णू वामन शिरवाडकरांचं गाव आहे, लक्षात ठेवायचं. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? वा शिरवाडकर, शिरवाडे गाव आहे, लक्षात ठेवा. दुसरं गाव आहे मित्रांनो, कमेंटमध्ये टाका. तिसरं कवितांचं गाव कोणतं आहे? पहिला आहे उबादांडा सिंधुदुर्ग मध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, देन मधाचे गाव मांघर, मध आणि मांघर अगेन साताऱ्यामध्ये आहे. डिजिटल गाव हरिसाल, डिजिटल गाव कोणतं आहे? हरिसाल, अमरावतीमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुन्हा ओके, रिपीट. आधार गाव, पहिलं आधार गाव आहे महाराष्ट्रातलं टेंबली आहे नंदुरबार मध्ये. वादमुक्त गाव कापडगाव आहे रत्नागिरीमध्ये. झाडांचे पुनर्वसन गाव, म्हणजे झाडांचं पुन्हा फॉर एक्झाम्पल जर झाडांची कटाई झाली तर पुन्हा त्या ठिकाणी वेगळी झाडं लावली लागतात किंवा त्याच प्रकारची झाडं पुन्हा वेगळ्या ठिकाणी लावली जातात. त्याला आपण काय म्हणतो? झाडांचं पुनर्वसन, ठीक आहे. कुठं आहे ते? म्हसवे सातारा. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मित्रांनो, मान्याची वाडी सध्या खूप चर्चेमध्ये आहे, कारण मध्यंतरी जे स्वच्छ सर्वेक्षण झालं होतं त्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं, जे चांगलं कामगिरी करणारं देशातलं सर्वोत्कृष्ट गाव आहे ते सातारा जिल्ह्यामधलं मान्याची वाडी आहे. या गावाला सुवर्ण पदक आणि भरपूर जास्त चांगले सन्मान सुद्धा मिळालेले आहेत. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सुद्धा या गावची आहे, म्हणजे मान्याची वाडी सध्या चर्चेमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव आहे मान्याची वाडी. मुलींच्या नावे ठेवणारे पहिले गाव चरण, हे कोल्हापूरमध्ये आहे. चरण तालुका शाहूवाडी, हे कोल्हापूरमध्ये आहे. मुलगी जन्माला आली, तिच्या नावे बँकेमध्ये ठेवली जाते, असं एकाच ठिकाणी होते. सध्या बऱ्याच ठिकाणी होत असेल, पण इकडे कंपल्सरी केलेलं आहे, ठीक आहे. जैविक शेती गाव, त्याला आपण काय म्हणतो? तर बायो ऍग्रिकल्चर, ज्या ठिकाणी पूर्ण रासायनिक पेक्षा काही वेगळं चांगलं ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? किनवट आहे बघा, किनवट नांदेडमध्ये. अशी वेगवेगळ्या प्रकारची गावं दिलेली आहेत. पण पहिलं गुलाबाचं गाव, पहिलं कवितेचं गाव किंवा पहिलं आपण कुठलं मधाचं गाव, याच्यावर फळांचं गाव, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. फळ फूल, आता फुलपाखराचं पण बघा, फुलपाखराचं आहे पारपोली. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशामध्ये ज्यांनी स्वतःचं राज्य फुलपाखरू घोषित केलेलं आहे. मला त्या राज्य फुलपाखराचं नाव सुद्धा कमेंटमध्ये टाका. माझे प्रश्न व्यवस्थित ऐकत चला. प्रश्न विचारण्याचं कारण हेच आहे, तुम्ही ते सर्च कराल, माहिती असेल कमेंटला टाकाल, आणि स्वतःहून कमेंट केलेली असेल तर ते अजिबात विसरणार नाही. म्हणून जरा हातपाय चालवायचे, जरा बघायचं, चांगलं वाटलं लाईक करा, बाकीच्यांना पोहोचवा. हे आपल्या हातामध्ये असतं की आपल्यासारखे अनेक लोक असतात ज्यांना काही गोष्टी मिळत नाहीत, तिथपर्यंत पोहोचवत जायचं, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा
हा, आता महाराष्ट्रामधले ह्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत. फक्त लक्षात ठेवायचं, आता परवाच देशामध्ये किंवा जगामध्ये म्हणा, पहिलं कांद्याचं भवन, कांदा भवन कुठे झालेलं आहे? नाशिकमध्ये, महाराष्ट्र. म्हणजे ह्या घडामोडी तुम्हाला अपडेट करायच्या आहेत. इथं फक्त संपणार नाही, यामध्ये अजून तुम्हाला मी घडामोडी पीडीएफ मध्ये टाकेन, जे काय महत्वाचं मला असं वाटतं. ठीक आहे, पण हे सध्या खूप जास्त चर्चेमध्ये होतं. आता आपण दुसऱ्या सेक्शनला वळूया, तो आहे भारत पहिल्या घडामोडी विशेष. भारतामधल्या पहिल्या घडामोडी विशेष या खूप जास्त आहेत, त्यामुळे पटपट आपण घेऊया. महाराष्ट्रामध्ये जे विचारले इथं, हे सगळं चालू घडामोडीचं लेक्चर आहे. मनात जर असा कुठला विचार आला, सरांनी असं का नाही घेतलं, पहिल्या महाराष्ट्रातली पहिली महिला जे काही आहे, फॉर एक्झाम्पल त्याला आपण काय म्हणतो, पहिली महिला मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री झालेलीच नाही सोडा, पण पहिले मुख्यमंत्री कोण आहेत, पहिले राज्यपाल कोण, ते आपण एका जीएसच्या लेक्चरला घेऊया. एकाच ठिकाणी सगळं तुम्ही पण कन्फ्युज मी पण कन्फ्युज होऊन जाईल. जेवढं चालेल तेवढं व्यवस्थित घेऊया. लक्षात ठेवा, डेटा भरपूर आहे, द्यायचं म्हणलं की त्याला लिमिट राहत नाही. मग हे लेक्चर चालू घडामोडीवर चालू देत, जे आता विशेष घडामोडी आहेत ते तुम्हाला परीक्षेला विचारतात. स्टॅटिकच्या घडामोडी आपण वेगळ्या करू, जीएसच्या. ठीक आहे, ओके. भारत पहिल्या घडामोडी बघा. भारतातील पहिला मेडिकल पार्क तो आहे चेन्नईमध्ये, तामिळनाडू. सांडपाणी व मलजल धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य. सांडपाणी आणि मलजल म्हणजे काय, तर या राज्यानं स्वतः त्यांच्या राज्यामध्ये असं एक पॉलिसी धोरण केलेलं आहे, जे सांडपाणी आणि मल निस्सारणा संदर्भात बोलतं, जे पूर्ण ड्राफ्टिंग मध्ये आहे. ते आहे राजस्थान. हे लक्षात ठेवा. पहिला मेडिकल पार्क चेन्नई. ओके. आधार कार्डवर चालणारे देशातील पहिले एटीएम. आधार कार्डवर चालणारे देशातील पहिले एटीएम म्हणजे एटीएम ला गेले की तुम्हाला एटीएम ची गरज नाहीये, तुम्ही आधारचा नंबर टाकून ओटीपी द्वारे पुन्हा पैसे काढू शकता, लिंकिंग केलं असेल तर. डीसीबी बँक लक्षात ठेवायचं, मुंबईमध्ये आहे. देशातील पहिले विमान पार्क वडोदरामध्ये आहे. लक्षात ठेवायचं, पहिलं विमानाचं विद्यापीठ सुद्धा वडोदरामध्येच आहे. कुठं, तर ते गुजरातमध्ये आहे, बडोदा. जुनं नाव त्याचं बडोदा. बघा पुढचं काय आहे, स्वाईन फ्लूची लस मोफत देणारे देशातील पहिले राज्य. स्वाईन फ्लू जो आहे तो लक्षात ठेवायचं एक विषाणूजन्य रोग आहे. तर मधल्या काळामध्ये खूप जास्त याचे सिरियस केसेस चालू होते महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जे फ्रीमध्ये लसीकरण करतं. लक्षात ठेवायचं, आपलं राज्यच आहे याच्यामध्ये फ्री लसीकरण करणारं. देशातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ. मित्रांनो, सेंद्रिय कृषी विद्यापीठ आहे, फक्त कृषी विद्यापीठ नाहीये, तर ते सेंद्रिय कृषी विद्यापीठ आहे. म्हणजे या कृषी विद्यापीठामध्ये सगळ्या प्रकारच्या जे काही शिक्षण मिळणार आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर जे कोणते कोर्स आहेत ते सगळे सेंद्रिय असणार. ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं हे त्याच्यावर ज्या शिकवलं जातं. इथं लक्षात ठेवायचं, गुजरात या ठिकाणी सेंद्रिय कृषी विद्यापीठ भारतातलं पहिलं आहे. भारतातील पहिला नदी जिल्हा व नदी बेट. मित्रांनो, जेव्हा याला नदी जिल्हा आणि बेटाची मान्यता मिळाली होती तेव्हा हा अत्यंत चर्चेमध्ये होता. लक्षात ठेवायचं, त्या बेटाचं नाव आहे माजुली. आसाममध्ये नदी म्हटली तर ब्रह्मपुत्रा नदी. लक्षात ठेवायचं, आपण तिन्ही गोष्टी तयारी करत आहोत. म्हणजे फक्त एवढं नाही करायचं की बाबा नदी कोणती आहे, नदी बरोबर राज्य कोणतं आहे, त्याचबरोबर ठिकाण कोणतं आहे. नदी बेट. आता लक्षात ठेवायचं, जेव्हा अरुणाचल प्रदेशच्या खाली पूर्ण जी उभी अशी नदी येते, जेव्हा आसामला पूर्ण ते वळसा घातले, आसाममधून जात असताना एक मोठ्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर असं पूर्ण याला बेटाचं स्वरूप आलेलं आहे बघा. म्हणजे इतकं, कारण ब्रह्मपुत्रा नदी ज्याला ईशान्य भारताची लाईफ लाईन किंवा जीवनवाहिनी असं म्हटलं जातं, कारण बऱ्याच ठिकाणी ती वाहते. लक्षात ठेवायचं, एवढं मोठं पात्र केलेलं आहे त्या ब्रह्मपुत्रेनं की अख्खी नदी म्हणजे नदीला पूर्ण नदीसारखं ते वळसा घालून बरोबर मधल्या ठिकाणी बेट तयार झालेलं आहे. शक्यतो बेट कुठं असतात, समुद्राच्या भागामध्ये असतात, पण नदी पात्रातलं बेट म्हटलं की लक्षात ठेवायचं त्याला नुकतीच नदी जिल्ह्यात सुद्धा मान्यता मिळालेली आहे. ते आहे माजुली बेट, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी. 3 अँगलनं, जेवढ्या अँगलनं तयारी करतात तेवढ्या अँगलनं तयारी करायची. माहिती नाही आपल्याला की कदाचित उद्या विचारतील की नदी कोणती आहे, एखाद्या परीक्षेला विचारतील मग राज्य कोणतं आहे. लक्षात ठेवायचं, भारतामधलं किंवा हे देशातलं एकमेव आहे ज्या ठिकाणी असं आहे. ठीक आहे. देन ई गव्हर्नन्स धोरण राबवणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र. ओके. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं, बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोबाईलद्वारे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती संगणकाद्वारे गव्हर्नन्स म्हणजे लोकांच्या पर्यंत प्रशासन पोहोचवलं जातं. त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवायचं, पहिलं राज्य. पहिले झोपडी मुक्त शहर, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आता चंडीगडची अजून एक खासियत आहे बघा, चंडीगड हे भारतातलं पहिलं नियोजित शहर आहे. काय म्हणायचं याला, नियोजित म्हणजे काय, फर्स्ट प्लॅन्ड सिटी ऑफ इंडिया. ओके. मग झोपडीमुक्त सुद्धा आहे, नियोजित सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं, चंडीगड. देन जनसुरक्षा कायदा आणणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश. प्रत्येक राज्यामध्ये आपापले कायदे सुद्धा वेगळे आहेत. मग लक्षात ठेवायचं, मध्यंतरी काही चर्चेमध्ये सुद्धा हा एक महत्वाचा घटक होता की जनसुरक्षा विधेयक आहे, म्हणजे जे काही महत्वाचे महिलांच्या संदर्भात जे काही महत्वाच्या काही तरतुदी केलेल्या आहेत आंध्र प्रदेशच्या न्यायालयामध्ये, अमरावती हायकोर्टनं, तर ते लोकांच्या संदर्भात काही चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याला आपण जनसुरक्षा असं म्हणतो. वायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्टेशन, हे लक्षात ठेवायचं, बँगलोर आहे.
वायफाय सुविधा देणारे पहिलं रेल्वे स्टेशन बँगलोरमध्ये, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अत्यंत महत्वाचं आहे. ओके. आणि अत्यंत महत्व दुसरं एक लक्षात ठेवा, बँगलोरला आपण काय म्हणतो, बँगलोर इज कॉल्ड ॲज सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया. आता मला मित्रांनो कमेंटमध्ये टाका, हे नेमकं सिलिकॉन व्हॅली काय आहे. बघा, जे विद्यार्थी सिरियसली शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळे प्रश्न मी विचारत जाईल. प्रश्न जेव्हा आपण नंतर उत्तर शोधतो तेव्हा ते आपल्या अजिबात आपण त्याला विसरत नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. आता लक्षात ठेवायचं, राज्य फुलपाखरू, प्रत्येक राज्याचं आपापले काही महत्वाचे घटक आहेत. राज्य प्राणी असेल, राज्य पक्षी असेल, तसं राज्य फुलपाखरू पहिल्यांदा महाराष्ट्रानं घोषित केलं होतं, लक्षात ठेवायचं. आतापर्यंत 6-7 राज्यांना आपापलं फुलपाखरू घोषित केलेलं आहे. मग आता मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की आपल्या राज्य फुलपाखराचं नाव काय आहे. ओके, त्याचं इंग्लिशमध्ये प्रॉपर नाव येतं, त्याचं मराठी वर्जन सुद्धा सगळ्यांना माहिती पाहिजे. ओके, मी तुम्हाला वाटल्यास मराठीमध्ये सांगतो. त्या मराठीमध्ये त्या फुलपाखराचं नाव आहे नीलवंत, लक्षात ठेवायचं. नीलवंत याचं इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे. ई पंचायत सुरू करणारे पहिलं राज्य, अगेन महाराष्ट्र. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा, ई पंचायत म्हणजे गव्हर्नन्सचा भाग आहे. मग आपण मगाशी का बघितलं होतं, ई गव्हर्नन्स. मग ई गव्हर्नन्स असेल, प्रशासकीय सुविधा देणार असेल किंवा ई पंचायत असेल, काय फरक पडतो, आपल्या महाराष्ट्र घेऊन जायचंय. ठीक आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आता ई येणार बघा, ई बँकिंग, ई गव्हर्नन्स, ई पंचायत, त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आलं लक्षात, विसरायचं नाही. ठीक आहे. देन ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग, बघा आताच म्हटलं मी, पण लक्षात ठेवायचं ग्रामपंचायतीमध्ये आहे. म्हणजे पंचायतीमध्ये गेल्यावर तुम्ही ऑनलाईन सुद्धा बँकिंगच्या काही गोष्टी करू शकता. समजा काही वेळा तुम्हाला घरफळा भरावा लागतो, काही वेळा शिक्षण कर भरावा लागतो, काही वेळा पाणीपट्टी भरावे लागते. मग अशा वेळी तुम्ही मोबाईलद्वारे, इलेक्ट्रॉनिक बँकिंगद्वारे तिथं सगळ्या गोष्टी करू शकता. मग ग्रामपंचायतीमध्ये ह्या गोष्टी पहिल्यांदा महाराष्ट्राने केलेल्या आहेत, तर महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी ई आलं तिथं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ई ग्रामपंचायत, ई चावडी असेल, ई बँकिंग सुविधा असेल, ई गव्हर्नन्स असेल, ई गव्हर्नन्सचा भाग जो वापरतो प्रशासकीय विभागामध्ये असेल, हे सगळं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. सिकल सेल आजारग्रस्तांना मोफत एसटी प्रवास देणारे पहिलं राज्य सुद्धा महाराष्ट्र आहे. आता ही सिकल सेल काय आहे, तर याला आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो पंडुरोग. म्हणजे काय, ज्या आपल्या आरबीसी असतात म्हणजे लाल रक्तपेशी असतात, थोडासा जर आपण पाहायला गेलं तर थोडा त्यांचा आकार कसा असतो, थोडा गोलाकार असतो. लक्षात ठेवायचं, सिकल सेल अॅनिमिया हा एक थोडासा अनुवंशिक रोग आहे, जेनेटिक्सचा रोग आहे. यामध्ये थोड्याशा पेशी आपल्या कशा होतात, लाल रक्तपेशी थोड्याशा अशा होतात बघा. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, थोडा डंबेल शेप होतात किंवा थोडा रेक्टँग्युलर शेप होतात. हा आपला नॉर्मल शेप असतो, कुठल्या, लाल रक्तपेशी. ठीक आहे, रेड ब्लड सेल्स किंवा कॉर्पोसेल्स, लक्षात ठेवायचं. मग हे जेव्हा असं भाग होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सिकल सेल अॅनिमिया. मग त्या आजारग्रस्त लोकांना महाराष्ट्र शासनानं देशातलं पहिलं राज्य आहे, मोफत एसटी प्रवास केलेला आहे. अत्यंत महत्वाची घडामोड, विसरायचं नाही. क्रीडा धोरण जाहीर करणारं अगेन महाराष्ट्र, लक्षात ठेवायचं. मग तुमचं काम काय आहे, कुठल्या ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे किंवा पहिला आहे, क्रमांक नव्हे पहिला आहे, ते तुम्ही साईडला लिहून घेऊ शकता. ठीक आहे. केरळ सुद्धा महत्वाचं आहे, बऱ्याच ठिकाणी केरळ सुद्धा प्रश्न विचारला जाईल. ओके. युवा धोरण आता लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय असतं बघा, माहिती असेल. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय वेगळं नसतं, तो एकच भाग असतो, म्हणजे एकच मंत्रालय आहे, विभाग मात्र वेगळे असतात. ओके. क्रीडा आणि युवक मंत्रालय दोन्हीही कामगिरी चांगलं करणारं महाराष्ट्र देशाचं पहिलं राज्य आहे. म्हणून काय केले आपण, दोन्हीही जे काही महत्वाचे घटक आहेत त्या संदर्भात धोरणं जाहीर केलेली आहेत आणि देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकाला लागतो. आता लक्षात ठेवा, क्रीडा असेल महाराष्ट्र, युवा असेल महाराष्ट्र, आणि जर समजा सिनियर सिटीजन आले, म्हणजे काय, जर समजा जे वयानं ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पहिलं धोरण किंवा वेगळा विभाग कोणी केलेला आहे, तर ते केरळ आहे. म्हणजे बघा, प्रत्येक घटक महत्वाचा आहे. ओके. क्रीडा झालं, युवक झालं, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे. पण जर सिनियर सिटीजन आले, जर ज्येष्ठ नागरिक आले, त्यासाठी कुणी विभाग स्थापन केला होता, धोरण कुणी पहिल्यांदा केलं होतं, राज्य आपल्या देशामध्ये केरळने केलं होतं. पुढे कुठेतरी असेल, लक्षात ठेवायचं. देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव हे आहे सातनवरी, अत्यंत महत्वाचं आहे. कसं लक्षात ठेवायचं, तर नागपूरची नवरी असं करू शकता, काही हरकत नाही, किंवा सात नाग असं करू शकता. देशातील महत्वाचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. आता या गावामध्ये सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे सगळ्या दिल्या जातात. स्मार्ट विलेज आहे, म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, कुठल्या मेडिकल फॅसिलिटी असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कोणतेही असेल, किंवा अगेन म्हणजे त्याच्यामध्ये अगेन भरपूर जास्त गोष्टी आहेत, या सगळ्या स्मार्ट प्रकारे दिल्या जातात, लक्षात ठेवायचं. ओके. ते सातनवरी आहे नागपुरामध्ये. भारतातील पहिली AI अंगणवाडी,
बघा, एआय साठी मला एक वेगळं लेक्चर लागेल, कारण एआयच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय महत्वाच्या आहेत. मग जगामध्ये पहिल्या घडामोडी राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, त्यासाठी आपण एआयच्या घडामोडी वेगळ्या करूया. आता ज्या घडामोडी मला वाटतात महत्वाच्या आहेत त्या मी फक्त या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, कोणता आहे? वडधामना, हे नागपूरमध्ये लक्षात ठेवायचं. ओके, वडधामना. ओके, वडावर असणारा नाग, कशात? एआय. एआय अंगणवाडी असं लक्षात ठेवायचं, किंवा अंगणवाडीमध्ये वड आहे, वडाचं झाड आहे, तिथं नाग आहे. देशातील पहिला 6 पदरी बोगदा. आता 6 पदरी मोठा सध्या रोड कोणता मागे झाला, त्याचं उद्घाटन सुद्धा झालं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. मित्रांनो, मला कमेंटमध्ये टाका याचं कुठल्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे आणि याची एकूण लांबी किती आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग लक्षात ठेवायचा, अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये सुद्धा, म्हणजे वेगळ्या चालू घडामोडीमध्ये सुद्धा मुंबई नागपूर त्या महामार्गाची लांबी विचारू शकतील, त्याचं नाव विचारू शकतील, किती जिल्ह्यांबद्दल जातो ते सुद्धा विचारू शकतील. म्हणून एकाच ठिकाणी आपण बऱ्याचशा घटनांचा अभ्यास करत असतो. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं, हा जो बोगदा आहे 6 पदरी, हा मुंबई नाशिक मध्ये एक घाट लागतो बघा, त्याला आपण काय म्हणतो? थळ किंवा कसारा घाट. बरोबर, त्या घाटामध्ये हा बोगदा लागणार आहे. कुठला? तर 6 पदरी बोगदा. हा देशातील पहिला 6 पदरी बोगदा, लक्षात ठेवायचं. घाट विचारलं, थळ कसारा घाट. ठिकाण विचारलं, म्हणजे हायवेचं नाव विचारलं महामार्गाचं, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. तुमचं कमेंटमध्ये उत्तर टाका, एकूण लांबी किती आहे आणि कुठल्या व्यक्तीचं नाव त्यांना देण्यात आलेलं आहे, त्या महामार्ग देण्यात आलेला आहे. ठीक आहे, देशातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य, अत्यंत गरिबीमुक्त, म्हणजे या ठिकाणी आता 100% पूर्ण गरिबीमुक्त झालेली आहे. केरळ हे पहिलं राज्य आहे, लक्षात ठेवायचं. केरळ मित्रांनो अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्या केरळमध्ये चांगल्या प्रकारे होत राहतात. ओके, भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य. ओके, आता फक्त साक्षर नव्हे तर डिजिटल साक्षर कोणतं आहे, तर ते केरळ आहे. म्हणजे काय, तर केरळमध्ये जर आपण पाहिलं तर वयवर्ष, म्हणजे टीनेजर आपण पकडूया, वयवर्ष 16 ते वयवर्ष 66, या सगळ्या घटकामध्ये सगळ्या लोकांना मोबाईलद्वारे सगळ्या गोष्टी करता येतात. मोबाईलचा रिचार्ज मारणे किंवा जे डिजिटल साक्षर, म्हणजे लक्षात ठेवायचं, साक्षरता म्हणजे काय असतं? ज्या व्यक्तीला लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं, ते झालं साक्षर. पण जर समजा मी म्हटलं डिजिटल साक्षर म्हणजे काय, जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा व्यापारी जीवनामध्ये, व्यावहारिक ज्ञानामध्ये कम्प्युटर, मोबाईल, टॅबलेटचा वापर करतो, सोयी सुविधा त्याला माहिती असतात. मग डिजिटल साक्षर कोणतं आहे, तर ते केरळ आहे. केरळमध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही पर्यटन बघा, पर्यटन असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या ठिकाणी तिथं सगळे नागरिक डिजिटली ऍक्टिव्ह आहेत. म्हणून ते पहिलं डिजिटल साक्षर कोणतं राज्य आहे, तर ते केरळ आहे. बघा, कुठं कुठे केरळ लागेल त्या ठिकाणी मी एकत्र घेतलेलं आहे. हा, आता मुद्दाम घेण्याचं कारण बघा, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा वाचलं असतं, सगळ्यात जास्त साक्षरता वेगळं, सगळ्यात जास्त साक्षरता दर आहे तो केरळचा आहे. संपूर्ण साक्षर राज्य हे आता झाले, लक्षात ठेवायचं. मिझोरम बिकम्स इंडियाज फर्स्ट फुल्ली लिटरेट स्टेट. आता मिझोरम अपडेट करा, 98.22% वरती साक्षरता आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, केरळ घ्यायचं नाही. गरिबीमुक्त असेल केरळ घ्या, डिजिटल साक्षर असेल केरळ घ्या, पण पूर्ण साक्षर असेल, संपूर्ण साक्षर असेल तर तुम्हाला आता मिझोरम घ्यावं लागेल. आलं लक्षात? मग हे थोडंसं अपडेट करावं लागेल. आपण 2011च्या सुद्धा जनगणनेनुसार केरळ भारतातील सर्वात साक्षर राज्य घेतो, पण आता लक्षात ठेवायचं संपूर्ण साक्षर कोणतं आहे, तर ते मिझोरम आहे. ठीक आहे, भारतातील पहिले सोलार इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन. म्हणजे जर समजा, हे विमानतळाचा ऍक्च्युअली विचार आहे, विमानतळाच्या इथं जेव्हा काय काय इलेक्ट्रिक व्हेकल येतात, ठीक आहे, काय काय लोकांना सोडण्यासाठी किंवा काही लोकांना रिसिव्ह करण्यासाठी, तर त्या इलेक्ट्रिक व्हेकलचं चार्जिंग स्टेशन हे भारतातलं पहिलं कुठं झालेलं विमानतळाच्या इथं, तर ते कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. कॅम्पेगौडा यांना बँगलोरचं संस्थापक म्हणलं जातं, लक्षात ठेवायचं. हे कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे, तर ते बँगलोरमध्ये आहे. ठीक आहे, मग एवढ्या गोष्टी करत चला महत्वाच्या. ओके, म्हणजे बघा, गाड्या इथं आला, इथं सोलार पूर्ण पॅनल लावलेला आहे, कारण का सोलार इलेक्ट्रिक व्हेकल आहे. बरोबर ना, चार्जिंग स्टेशन आहे. इथं पूर्ण रेस पडले, या ठिकाणी पूर्ण ग्रीड कनेक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी स्टोरेज पूर्ण हब असतो. या स्टोरेजमध्ये सगळं सोलार एनर्जी पूर्ण साठवली जाते. मग ती काय होते, इलेक्ट्रिकल मध्ये आपण पास करतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी सगळ्या गाड्या आहेत बघा, तर इथं आउटलेट सगळे असतात, तुम्ही चार्जिंग करू शकता. कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बँगलोरमध्ये आहे. ओके, नेक्स्ट, भारतातील पहिली चार्जिंग स्टेशन. ज्यावेळी इलेक्ट्रिक व्हेकलचा मुद्दा आला नॉर्मली, म्हणजे ज्यावेळी भारतामध्ये ऍक्टिव्हेट झालं, तेव्हा लक्षात ठेवायचं, त्यावेळी आता सुद्धा रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत नितीन गडकरी, त्यांनी सुरुवातीला नागपूरमध्ये हा प्रयोग केला, कारण ते नागपूरचे आहेत. लक्षात ठेवायचं, हे नागपूरमध्ये सध्या आहे. पहिले सध्या म्हणजे सुरुवातीला कुठे झालं, नागपूरपासून त्याचा प्रारंभ झाला. मग मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये झालं, हैदराबाद, विशाखापट्टणम, अमरावती, नागपूर असेल, पुणे असेल,
मुंबई असेल किंवा अजून जयपूर असेल वरती थोडंसं गेलं तर, ठीक आहे, इंदोर आहे. पहिली सहकारी टॅक्सी भारत टॅक्सी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, यावर्षी सहकार खातं थोडं महत्वाचं आहे, कारण का प्रथमच एक वर्षापूर्वी आपण सहकार मंत्री केले होते. म्हणजे केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत लक्षात ठेवायचं, तर ते आहेत अमित शहा. त्यामुळे सहकार विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. मग लक्षात ठेवा, सहकारी टॅक्सी. जसं सहकारी संस्था आपण स्थापन करतो, काय करतो आपण, तर 7 पेक्षा जास्त जणांनी एकत्र यायचं, एक संस्था स्थापन करायची, त्याच्यामध्ये काही फंड्स प्रोव्हाइड करायचे, लोन्स घ्यायचे किंवा एखादी कमिटी स्थापन करायची आणि एखादा उद्योग समूह स्थापन करायचा. तसं सहकारी टॅक्सी केलेली आहे. म्हणजे काय, तर एकत्र येऊन तुम्ही टॅक्सी घेऊ शकता, त्यामध्ये सरकार फंड करेल. ज्या लोकांना त्या पैशाची गरज आहे ती लोक टॅक्सी चालवतील, त्यातनं आपला रोजगार निर्मिती करतील. ठीक आहे, भारत टॅक्सी, नावातच भारत आहे. नवी दिल्ली मधून प्रायोगिक तत्वावर सुरुवात झालेली आहे. बघा, पूर्ण ब्ल्यू कलर आहे आणि मध्ये ग्रीन पट्टे आहेत. ठीक आहे, पण काय सांगितलंय, सहकार टॅक्सी अत्यंत महत्वाचं आहे, नावातच भारत आहे, विसरू नका. देशातील पहिले टेस्लाचे शोरूम. टेस्ला भारतामध्ये आल्यावर अत्यंत वाद झाला होता. नेमकं टेस्ला कुठं घ्यायचं शोरूम, बँगलोर आहे का, मैसूर आहे का किंवा मुंबई आहे. मुंबईमध्ये सुरुवातीलाच आलं होतं, पण काही पॉलिटिकल कारणामुळे ते थोडं शिफ्ट झालं. पण पुन्हा टेस्लाचं शोरूम लक्षात ठेवायचं, मुंबई जुलै 2025 त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते लक्षात ठेवा, जो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, तर त्या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे सध्या बांद्रा या ठिकाणी आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स एक मोठा एरिया बघा, त्या ठिकाणी खूप मोठा हॉल पण आहे, म्हणजे खूप मोठा एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तर हे मुंबईमध्ये बांद्रा कुर्लाला आहे, लक्षात ठेवायचं, टेस्ला. ठीक आहे, काय लोकांनी टेस्लाचं बुकिंग पण केलं, काही मोठे मोठे सेलिब्रिटी लोकांनी टेस्ला कार सुद्धा विकत घेतलेले आहे. ओके, भारताचे पहिले मानवी खोल समुद्रातील अभियान. खोल समुद्रातील अभियान, समुद्र आणि अभियान म्हटलं की यान, लक्षात ठेवायचं, समुद्रयान प्रकल्प. या गेल्या वर्षामध्ये आपण संरक्षण आणि अंतरिक्ष काही घडामोडी वेगळ्या घेऊया, का तर मला एकाच ठिकाणी घेता येणार नाहीत. संरक्षण अंतरिक्ष वेगळ्या, ज्यामध्ये इस्रोनं आतापर्यंत केलेली कामगिरी काय आहे या गेल्या 1-2 वर्षामध्ये. आता लक्षात ठेवायचं, हे जे अत्यंत महत्वाचे काही प्रकल्प आहेत किंवा अभियान असतील, समुद्रयान असेल, गगनयान असेल, मंगळयान असेल किंवा चांद्रयान असेल, हे अत्यंत विसरू नका. हे कधी झालं, त्यामध्ये आपण कुठे रॉकेट लॉन्चिंग वापरलं, समुद्रयानामध्ये काय आहे, गगनयानामध्ये पहिला व्यक्ती कोण गेलेला आहे, जे कुठलं असेल, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे, ते परीक्षेला विचारलं जातं. ठीक आहे, बघा, समुद्रयान, तर हे काय आहे, तर एका सर्टेन लिमिटमध्ये खोल जे आपलं काही समुद्राचं काही ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण मिनरल्स म्हणजे काय, नवीन काही खनिज संपदा काही डिस्कवर करू शकतो, नवीन आपल्याकडे काही त्याचं काही प्राणी वगैरे त्याचे बघू शकतो. समुद्रयानामध्ये हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे एकंदरीत काय करायचं आपल्याला, तर पुढच्या काही वर्षामध्ये भारताला जे आपण त्याला म्हणतो ना, की जी नील क्रांती आहे बघा, त्याला आपण काय म्हणतो, नील क्रांती, दॅट इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्हॉल्युशन. म्हणजे भारताला अग्रेसर करायचं आहे, कशामध्ये, तर मच्छी म्हणजे मासेमारीच्या उत्पादनामध्ये भारताचा खूप मोठा क्रमांक आहे, पण तो अजून जास्त वाढवायचा आहे. आणि जे मासेमारी करणारे लोक आहेत त्यांचं उत्पन्न सुद्धा दुप्पट करायचं आहे. हे आपलं एक नील क्रांतीचं एक आपलं हे आहे, काय त्याला आपण म्हणतो, उद्देश आहे, लक्षात ठेवायचं. ओके, देन राफेल व सुकोई 30 MKI, त्याचं नावच आहे सुकोई 30 MKI, या दोन्ही लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोणत्या आहेत. मित्रांनो लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही असे काही प्रश्न वाचता ते अत्यंत महत्वाचे असतात. ठीक आहे, आता त्या कोण आहेत, तुम्ही फोटो बघू शकता, द्रौपदी मुर्मू ज्या आहेत, त्या दोन्हीही विमानातून प्रवास करणाऱ्या ह्या जेट्स आहेत. विमान नाही म्हणायचं याला म्हणायचं एअरक्राफ्ट, त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे जेट्स आहेत. तर दोन्हीही जेट्स मधून प्रवास करणारा पहिल्या राष्ट्रपती कोण, तर त्या द्रौपदी मुर्मू आहेत. जर समजा असं विचारलं फक्त सुखोई मधून पहिल्या व्यक्ती कोण होत्या, सुखोई 30, तर त्या होत्या प्रतिभाताई पाटील. ओके, लक्षात ठेवा, दोन्ही असेल तर द्रौपदी मुर्मू, फक्त 30 सुखोई 30 असेल तर प्रतिभाताई पाटील. ठीक आहे, नेक्स्ट, भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता. मित्रांनो, बालविवाहाचं प्रमाण भारतामध्ये अत्यंत खूप जास्त वाईट परिस्थितीमध्ये आहे. म्हणावं तसं अजून सुद्धा आपण काही टार्गेट पूर्ण केलेले नाहीत. इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण अहवाल पाहिला NCRBचा वगैरे, तर लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 22% बालविवाह होतात, 20-22% बालविवाहाचं प्रमाण आहे, लक्षात ठेवायचं. तर बालविवाह मुक्त जिल्हा कोणता, तर जिल्ह्यामध्ये एकही बालविवाह सापडत नाही असा बाल नावाचा जिल्हा आहे बघा, बालोद, पण तो छत्तीसगडमध्ये आहे. बालविवाह मुक्त जिल्हा बालोद, छत्तीसगड, लक्षात ठेवा. देशातील गुगलचे पहिले AI हब. आता हे गुगल जी आपली कंपनी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपनी आहे ती, तर त्या गुगलनं एका ठिकाणी पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बघा लक्षात ठेवायचं, गेल्या 1-2 वर्षामध्ये AI खूप जास्त चर्चेमध्ये आहे. आपण हा शब्द वारंवार ऐकत असतो. मग AI कॅम्पस, AI विद्यापीठ, AI अंगणवाडी, आपण AI मध्ये सगळं वेगळं घेऊ.
आता एआय हब काय आहे, तर त्या ठिकाणी सगळं एआयच पूर्ण गोष्टी चर्चा केल्या जातील, ज्यामध्ये एआय पासून एआय द्वारे कुठल्या मशीन्स बनतील, काही कम्प्युटर्स मध्ये असेल, काही महासंगणक असतील, या ठिकाणी पूर्ण हब केलेलं आहे. तर ते कोणतं आहे, गुगलचं हब कोणतं आहे, विशाखापट्टणम या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये. भारतातील पहिली रोरो सेवा ही आहे गोव्या ठिकाणी, गोवामध्ये मांडवी नदीवर. आता रोरो काय असतं बघा, हे असतं रोल ऑफ किंवा रोल ऑन. रोल ऑफ म्हणजे काय, समजा आता हा कोस्टल रिजन आहे, मला इथून गोव्यापासून मला जायचं आहे कोचीला, ठीक आहे, तर इथं त्यांचं एक मोठं शिप असतं, तुम्ही या ठिकाणी सगळं तुमच्या बाईक्स वगैरे घेऊन जाऊ शकता, तुम्ही इकडे गेल्यावर काय तुमच्या गाड्या वगैरे इकडे लँड करू शकता. हा पूर्ण आपला रोड असतो बघा, कोस्टल रोड, ठीक आहे. मग रोल ऑफ, रोल ऑफ, रोल ऑन. रोल ऑन गाड्या तुमच्या आतमध्ये घेतात, रोल ऑफ तुमच्या पुन्हा तिकडे सोडतात. हे कुठं झालं पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, गोवा मांडवी नदी. तर हे ऍक्च्युली आतमधला भाग आहे, थोडासा समुद्रामधला जास्त मोठा भाग नाही, ठीक आहे. मांडवी नदी लक्षात ठेवा, गोवा. भारतातील पहिले ऍक्वा, ऍक्च्युली ते असं पाहिजे, ऍक्वाटिक पार्क, ठीक आहे. ऍक्वाटिक पार्क कुठं आहे, सोनपूर आसाममध्ये, हे लक्षात ठेवा. खाजगी व सरकारी क्षेत्रात, हा अत्यंत महत्वाचा वाटतो मला, स्टार करतो मी, खाजगी व सरकारी क्षेत्रात मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य. महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, सरकारी नव्हे तर खाजगी सुद्धा. असं एकमेव किंवा पहिलं राज्य सध्या आहे ते आहे कर्नाटक. अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर, ज्या ठिकाणी एकही बेगार फ्री म्हणजे एकही भिकारी सापडत नाही, म्हणजे प्रत्येकाचा इथे इन्कम चांगला आहे, जो व्यक्ती काही थोड्या मोठ्या आपापल्या लहानशा रोजगारामध्ये गुंतलेला असतो, स्वतःचा इन्कम सुद्धा करतो, तो आहे इंदोर, मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं. गेल्या काही महिन्यामध्ये, वर्षामध्ये इंदोर चर्चेमध्ये आहे. स्वच्छ सर्वेक्षण असेल, इंदोर सलग पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण सुद्धा असेल तर ही इंदोर सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे. मग अजिबात विसरू नका. भारतातील पहिले योग धोरण जाहीर करणारं राज्य, योग धोरण, योग थोडं लक्षात ठेवायचं, उत्तर भारतामध्ये जास्त प्रसिद्ध आहे, जास्त त्या ठिकाणी धोरण करण्यात येत आहे. मग उत्तर भारतामध्ये लक्षात ठेवायचं उत्तराखंड असं लक्षात ठेवा, ठीक आहे. योग उत्तराखंड अत्यंत महत्वाचं आहे, ठीक आहे. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र, जागतिक शांतता केंद्र, ज्या ठिकाणी लोक ध्यान, धारणा, चिंतन, मनन यासाठी येतात, असं एक पूर्ण केंद्र केलेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं, शांतता म्हणलं की गुरु, काय बघा, गुरु, गुरुद्वारे तुम्हाला चांगल्या चांगल्या म्हणजे आपल्या लाईफमध्ये गोष्टी मिळतात. प्रत्येकाचा जो गुरु असेल तो कदाचित समजा तुम्हाला ध्यान धारणा, संघर्ष कसा करायचा किंवा संघर्षावर मात कशी करायची, आत्मविश्वास वाढवणे, ज्या काय गोष्टी असतील, मग गुरु हा नेहमी तुम्हाला शांतता प्रस्थापित करण्याचं मार्गदर्शन करतो. मग गुरुग्राम हे कुठं आहे, तर हरियाणा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. याचं आधीचं नाव काय होतं, याचं आधीचं नाव होतं गुडगाव, आता सध्या नाव आहे गुरुग्राम. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य. राज्य महिला आयोग, राज्य अल्पसंख्याक आयोग, असे प्रत्येक राज्याचे आपापले आयोग आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रथम कोणी केलेलं आहे, तर ते केरळनंच केलेलं आहे. मग ह्या घडामोडी अत्यंत महत्वाचा आहे. मगाशी काय म्हटलं होतं, क्रीडा धोरण महाराष्ट्र, युवक धोरण महाराष्ट्र, पण ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेख आला की केरळला विसरायचं नाही. डिपार्टमेंट वेगळं स्थापन केलं आहे, आयोग सुद्धा वेगळा स्थापन केलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ. या ठिकाणी कोणताही कचरा निर्माण झाला तर त्याचा पूर्ण बायोडिग्रेडेबिलिटी असते. म्हणजे काय, जेवढा समजा आता 1 टन कचरा समजा तिथे निर्माण किंवा जमा झालेला आहे, त्या 1 टनापासून एनर्जी निर्माण करायची, म्हणजे 1 टन कचरा निर्मिती झाली, 1 टन एनर्जी निर्माण करणं, म्हणजे काय झिरो झालं ना, 1 टन निर्मिती वजा 1 टन त्याचं परत वापर, झिरो झालं. मग लक्षात ठेवायचं, इथं कोणताही कचरा उपलब्ध होत नाही. म्हणजेच काय, जरी झाला तो पूर्णपणे रिसायकल करून त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर करण्यात येतं. असं एकमेव किंवा पहिलं आहे ते शून्य कचरा विमानतळ कोणतं आहे, तर ते अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे, इंदोर मध्ये आहे, लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेश, अहिल्यानगर सुद्धा मध्यंतरी चर्चेमध्ये आहे, जे अहमदनगरचं नाव बदललं, अहिल्यानगर केलं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अहिल्याबाई होळकर अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आहेत. ओके, व्यवस्थित बघा, पाहू शकता. नेक्स्ट, संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा, पूर्ण सौर ऊर्जेवर दिल्ली विधानसभा आहे. दिल्ली विधानसभेच्या वरती सगळ्या ठिकाणी सोलार पॅनेल्स लावलेले आहेत. दिल्लीमध्ये बऱ्याचशा जास्त वेळा किंवा जास्तीत जास्त सूर्याचा प्रकाश जास्त असतो, सूर्यकिरण जास्त असतात. दिल्ली विधानसभेच्या वरती सोलार पॅनेल मार्फत पूर्ण साठवलं जातं आणि विधानसभेमध्ये ज्या काही गोष्टी चालतात, मग माईक असतील, फॅन्स असतील, लाईट्स असतील, कुठले टीव्ही एलईडी असतील, हे सगळं त्याच्यावरच चालतं. कशावर, त्या सोलारवरच चालतं. त्याला आपण काय म्हणतो, सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा दिल्ली आहे, लक्षात ठेवायचं. आता सौर ऊर्जेवर चालायचं बघितलं किंवा सौर ऊर्जेचे काही महत्वाचे घटक बघितले तर सौर ऊर्जेवरचं गाव आहे, सौर गाव आहे, सौर शहर आहे. असं सौर ऊर्जेवर थोडं साईडला करा.
म्हणजे कुठं प्रश्न विचारू शकतील हे जर आपण प्रिडिक्शन केलं तर ते आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी पडेल. परीक्षेला प्रश्न विचारला त्याच्यावर मार्क घेता येतील. ठीक आहे. दिल्ली आहे भारतातील पहिले ISO मानांकन प्राप्त पोलीस स्टेशन. ISO म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे क्वालिटी मॅनेजमेंट सर्व्हिस असतात. गुणवत्तापूर्ण सगळ्या गोष्टी दिल्या जातात त्या पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये. पिण्याच्या पाण्यापासून दिव्यांग लोकांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो, ISO मानांकन प्राप्त पहिलं पोलीस स्टेशन कोणतं आहे तर ते आहे अर्थुंकल, केरळमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. ओके, अर्थुंकल केरळ. ठीक आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब मालगाडी, ऍक्च्युली सर्वात पहिली नाही सर्वात लांब आहे ती आहे रुद्रास्त्र. रुद्रास्त्र लांबी 4.5 किलोमीटर आहे. 4.5 किलोमीटर वाटतं की लहान आहे, अरे 4.5 किलोमीटर फक्त लांबीच आहे गाडीची आणि मालगाडी असते. कारण का, भरपूर जास्त आपला व्यापार किंवा आयात निर्यात किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला लोडिंग करावं लागतं. रुद्रास्त्र नाव आहे. ठीक आहे. भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कुठं आहे तो, कोलकाता, लक्षात ठेवायचं, हुगळी नदी. आता मेट्रोचा विचार निघलायच किंवा मेट्रोचा विषय निघला म्हणून सांगतो. मेट्रो भारतातील पहिली आहे, कोलकाता मेट्रोच पहिली आहे, लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची आहे. कोलकाता मेट्रो सुरुवातीला काही थोड्या काळासाठी सुरू झाली होती, पण मग दिल्ली मेट्रोनं काय केलं, कोलकाताचं मॉडेल पूर्ण चांगलं बनवलं, दिल्लीमध्ये त्याचा वापर केला आणि दिल्ली मेट्रो खूप अद्यावत आणि चांगल्या प्रकारे चालते, लक्षात ठेवायचं. मग हळूहळू आपण महाराष्ट्र सुद्धा पाहतो. महाराष्ट्रामध्ये पहिली मेट्रो कोणती आहे तर ते मुंबई आहे. मुंबई मेट्रो असेल, माहुटी काही ठिकाणी नागपूरला झालं, आता सध्या पुण्यामध्ये पण चालू आहे, जे काय असेल. ठीक आहे. अनुसूचित जातींचे वर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य हे तेलंगणा आहे. म्हणजे कॅटेगरी वाईज बघितलं तर SC ST OBC आपण पाहतो, पण SC कॅटेगरीमध्ये पूर्ण उपजाती सुद्धा वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे SC जातीमध्ये अगेन उपजाती कोणत्या आहेत त्याला आपण म्हणतो ना उपजाती, सबकास्ट, त्या सुद्धा वर्गीकरण केलेलं पहिलं राज्य कोणतं आहे, तेलंगणा आहे. तर यासाठी डॉक्टर शमीम नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी यासाठी कमिटी नेमली होती किंवा ते या कमिटीचे अध्यक्ष सुद्धा होते, लक्षात ठेवायचं. ओके. मोबाईल ऍपद्वारे ई मतदान करणारे भारतातील पहिले राज्य, मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये मी याच्यावर रिलीज सुद्धा घेतली होती बघा. बिहार हे भारतातील पहिलं राज्य आहे. तुम्ही मोबाईलद्वारे म्हणजे पोलिंग बूथला किंवा स्टेशनला जाऊन तुम्हाला वोट करायच्या ऐवजी तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा वोट करू शकता. आता सध्या सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक वोट करू शकता मोबाईलद्वारे. भारतातील सर्वात मोठा गुगल कॅम्पस, गुगलनं भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी AI हब, मगाशी आपण बघितलं विशाखापट्टणम, तसं गुगलचा कॅम्पस सगळ्यात मोठा कोणता आहे, महादेवपुरा, तो सुद्धा बँगलोरमध्ये आहे. आणि बँगलोरला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. देशातील पहिली ड्रोन सिटी, ज्या ठिकाणी पूर्णपणे ड्रोनवर आधारित सगळ्या गोष्टी केल्या जातात. डिलिव्हरी सिस्टीम असेल किंवा ड्रोनचा वापर जास्त केला जातो, ज्या ठिकाणी स्टार्टअप सुद्धा कंपन्या आहेत ज्यांनी ड्रोन सुद्धा प्रोडक्शन जास्त वाढवलेलं आहे. असं आहे ओरवाकल नावाची एक सिटी आहे बघा, त्याला आंध्र प्रदेशच्या ठिकाणी आहे, तर आपण तो ड्रोन सिटी. ठीक आहे. देशातील पहिले सीमावर्ती सौर गाव, आता लक्षात ठेवा सीमावर्ती काय आहे तर पलीकडे दुसरा देश लागतो, या ठिकाणी आपण आहोत आणि बरोबर त्या मधोमध एक गाव आहे, ते पूर्णपणे सौर ऊर्जेवरच चालतं, त्याला आपण म्हणतो सौर कुठलं सीमावर्ती सौर गाव, ते आहे मसाली, गुजरात. तुम्ही जर असा मॅप पाहायला गेलं, कच्छचं जे वाळवंट आहे त्याच्यावरती पूर्ण पाकिस्तान बाउंड्री लागते, त्यावर आधारित त्याच्यावर बरोबर सीमेवर वसणारं गाव आहे, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सोलार पॅनल निर्मिती करून त्या ठिकाणी पूर्णपणे ऊर्जा निर्मिती करून लोकांच्या घरी सगळं पोहोचवलं जातं. तर सौर सीमावर्ती सौर गाव म्हटलं की लक्षात ठेवायचं ते आहे मसाली. ओके, गुजरातमध्ये. देन सौर ऊर्जेचा वापर करणारा देशातील पहिला जिल्हा, बघा सौर ऊर्जेचं काय काय महत्वाचं आहे. सीमावर्ती गाव सौर असेल तर ते मसाली, सौर ऊर्जा वापर करणारा जिल्हा असेल तर तो दीव आहे. दीव कुठे येणार, दीव दमण मधलाच दीव जिल्हा, लक्षात ठेवायचा. रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारी देशातील पहिले राज्य रोबोटिक्स. बऱ्याच ठिकाणी मी म्हटलं ना केरळ सुद्धा महत्वाचं आहे, रोबोटिक शिक्षण अनिवार्य केलेलं आहे. सध्या पाहायला गेलं तर मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये सुद्धा केरळनं रोबोटिक शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे, तर ते केरळ पहिलं राज्य आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य, आता मगाशी आपण काय बघितलं, पहिलं राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते महाराष्ट्र आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारला होता, महाराष्ट्राच्या राज्य फुलपाखराचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. तसं लक्षात ठेवा, पहिले फुलपाखरांचं स्पेशल अभयारण्य कोणतं आहे तर ते आहे आरालम. आरालम आहे केरळमध्ये. ठीक आहे, आरालम वाईल्ड लाईफ सँच्युरी, लक्षात ठेवायचं. ओके, आरालम आहे केरळमध्ये, पहिलं फुलपाखरू अभयारण्य आहे, स्पेशली फुलपाखरांसाठी आहे. देशातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय म्हणजे संग्रहालयामध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये सर्व गोष्टी त्या सौर ऊर्जेवरच चालणार. ते कुठं आहे, निलगिरी घाटामध्ये किंवा निलगिरी जे क्षेत्र आहे आपलं, ओके, त्यामध्ये बानरघट्टा नावाचे एक अभयारण्य आहे बघा, प्राणी संग्रहालय आहे, तर ते कर्नाटकमध्ये आहे. त्या ठिकाणी हे सगळं चालतं. कुठलं, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं प्राणी संग्रहालय. ठीक आहे, बघा फुलपाखराचं पहिलं अभयारण्य
कुठलं अराकल, कुठलं केरळमध्ये. जर सौर ऊर्जेवरचं आलं प्राणी संग्रहालय तर ते आहे अगेन कुठं कर्नाटकमध्ये बानरघट्टा. नेक्स्ट, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट. आता रॉकेट आहे, रॉकेट कुठे जातं, हवेमध्ये, आकाशामध्ये. वायुपुत्र लक्षात ठेवायचं, ठीक आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आता मगाशी आपण पाहिलं बघा, रुद्रास्त्र, समुद्रयान किंवा आता काय पाहिलं, वायुपुत्र, हे असे काही आहेत, हे आपले सगळे हिंदीमध्ये नाव असतात. गेल्या काही वर्षामध्ये सगळी नावं हिंदीमध्येच आहेत जर आपण मोठे मोठे मिशन्स पाहिले तर. ठीक आहे, एआय ने सुसज्ज असलेली पहिली युद्ध नौका. आता युद्ध नौकेवर सुद्धा एआयचा अतिवापर किंवा चांगल्या प्रकारे वापर होत आहे. एआय मुळे बऱ्याच ठिकाणी आता ह्युमन लोड कमी झालेला आहे, मानवावरचा आघात किंवा त्रास कमी झालेला आहे, पण कम्प्युटर आणि सिस्टीमचा त्रास जास्त वाढलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं. INS सुरत देशातील पहिली युद्ध नौका आहे ज्या ठिकाणी एआय वापरलं जातं. INS सुरत. ठिकाणांच्या नावावरनं, शहरांच्या नावावरनं, व्यक्तीच्या नावावरनं अशी नावं ठेवली जातात आपल्या नौसेनेच्या पूर्ण शिपसाठी. या INS चा फुल फॉर्म काय बघा, इंडियन नॅव्हल शिप. बरोबर, या सगळ्या जहाज असतात, पण जहाजामध्ये प्रकार असतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणलं की कॉर्वेट आहेत, फ्रिगेट आहेत, डिस्ट्रॉयर आहेत, जसं की युद्ध नौका. प्रत्येक ठिकाणच्या जहाजाचं काम वेगळं असतं, लक्षात ठेवायचं. ओके, आणि आता इंडिजिनस कोणती आहे आपल्याकडे सध्याची आपली पहिली कोणती आहे तर ते आहे INS विक्रांत. लक्षात ठेवायचं, INS विक्रांत ही भारतातली पहिली आपली स्वतःची म्हणजे भारतीय बनावटीची पहिली युद्ध त्याला आपण काय म्हणतो विमान वाहू नौका आहे, म्हणजे ACC एअरक्राफ्ट कॅरियर ही आपली पहिलीच आहे. INS विक्रांत हे लक्षात ठेवा, भारतीय बनावटीची. नेक्स्ट, अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी. सध्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या 3 पाणबुड्या आहेत. ठीक आहे, एक आहे अरिहंत. पहिली कोणती आहे, अरिहंत. मला तुम्ही बाकी अजून एक सांगा, मी तुम्हाला अजून एक सांगतो. अरिहंत आहे, अरिदमान आहे, आणि मला अजून एक कमेंट मध्ये टाका. 3 पाणबुड्या आपल्याकडे आहेत ज्या अणुऊर्जेवर चालतात, लक्षात ठेवायचं. काही वर्षापूर्वी आपण रशियाकडनं भाडे तत्वावर एक पाणबुडी घेतली होती. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर पाणबुडी घेतली. त्याचं नाव होतं INS चक्र, अॅक्युला क्लास ती होती. तर ते चक्र घेतल्यामुळं म्हणजे आपण जे INS चक्र जे काही रशियाकडनं घेतलं काही दिवसांसाठी, त्याचा खूप जास्त खर्च व्हायला लागला. भारताने असा विचार केला की रशियाला काही पेमेंट करण्यापेक्षा आपण स्वतःच निर्मिती करू शकतो. आपण सुद्धा अणुऊर्जेची निर्मिती करायला लागलोय सध्या. मग भारतानं काय केलं, याचा वापर सौर क्षेत्रामध्ये जास्त चांगला केला आणि आपल्याकडे सध्या 3 पाणबुड्या आहेत ज्या अणुऊर्जेवर चालतात. अरिहंत आहे, अर्धमान आहे, आणि अजून एक तुम्हाला कमेंटमध्ये टाका. AI धोरण असलेले भारतातील पहिले राज्य. स्वतः राज्यानं AI धोरण केलेलं आहे असं महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवायचं. मागच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला अर्थसंकल्प मी घेणारच आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा. त्याच्यामध्ये महत्वाच्या काही मिशन्स, अभियान, चर्चा, योजना अशा काही महत्वाच्या गोष्टी असतात. तर AI धोरण करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. म्हणजे AI साठी पुढच्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये काय करायचंय, किती लोकांना जॉब मिळाला पाहिजेत, किती AI चा वापर कुठल्या ठिकाणी करावा लागेल, यासाठी सरकारकडनं एक बजेटरी अलाउन्स किंवा एक फंड मिळाला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तो काही कोट्यावधी रुपयामध्ये असतो. देन AI चा प्रशासकीय कामकाजात विशेष वापर करणारा देशातील पहिला जिल्हा आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. बघा, पुन्हा महाराष्ट्र झालं. म्हणजे AI चा वापर आता महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या ठिकाणी परिपूर्ण करत आहोत. प्रशासकीय कामामध्ये कुठं आहे, सिंधुदुर्गमध्ये, लक्षात ठेवायचं. भारताची पहिली स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणाली, मॅक्रो नव्हे, मायक्रो मिसाईल प्रणाली कुठं, काय नाव आहे तिचं, भार्गवास्त्र. रुद्रास्त्र वेगळं, भार्गवास्त्र वेगळं. कुठं कन्फ्युज होऊ शकता हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, भार्गवास्त्र काय आहे तर मायक्रो मिसाईल प्रणाली आहे, एकदम सूक्ष्म याच्यावर विकसित केलेली प्रणाली आहे. तुम्ही जर पाहायला गेलं तर मिसाईल कसे असतात, खूप मोठे मोठे असतात. तर मायक्रो टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे मायक्रो, नॅनो या टेक्नॉलॉजी असतात बघा, तंत्रज्ञान वगैरे, याचा वापर करून आपण सध्या भार्गवास्त्र ही मिसाईल प्रणाली केलेली आहे, लक्षात ठेवायचं. ओके, भारतातील पहिले AI विद्यापीठ म्हणलं की महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये चर्चा केलेली आहे बघा, AI धोरण राबवलं कुणी, महाराष्ट्र. AI चं पहिलं विद्यापीठ महाराष्ट्रच, पण कुठं आहे ते, कर्जत, रायगड या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारी पहिली भारतीय व्यक्ती कोणती आहे, इथं कन्फ्युज व्हायचं नाही. डिटेलमध्ये 2 मिनिटात सांगतो, लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजे ISS, मध्यंतरी ॲक्झिओम नावाचं मिशन झालं होतं बघा, ॲक्झिओम, त्याचा कोडवर्ड होता ॲक्झिओम, हे मिशनचं नावच आहे. आता लक्षात ठेवायचं, तर आंतरराष्ट्रीय जे अंतराळ स्थानक आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, त्यामध्ये जाणारी आपली पहिली भारतीय व्यक्ती आहे ती आहे शुभांशु शुक्ला. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, काय सर मग राकेश शर्मा काय आहेत? राकेश शर्मा अंतराळ स्थानकात गेले नव्हते. राकेश शर्मा हे पहिले अंतराळवीर आहेत. ते फक्त रशियाच्या साह्यानं पहिल्यांदा भारताकडनं अंतरिक्षमध्ये गेले होते, म्हणजे फक्त त्यांनी वरती जाऊन फक्त बघितलेलं आहे. अंतराळ स्थानक वेगळं
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक वेगळं आणि अंतरिक्षमध्ये जाणं वेगळं. मग कन्फ्युज व्हायचं नाही. प्रथम भारतीय व्यक्ती म्हणला कुठं जाणारा, अंतरिक्षामध्ये, किंवा भारताचा पहिला अंतराळवीर कोणता, राकेश शर्माच लक्षात ठेवायचे. पण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा विचार केला तर ते शुभांशु शुक्लाच हे आहे, लक्षात ठेवा. आता कसं लक्षात ठेवायचं हे, यांच्यासाठी आपण गगनयान प्रकल्प सुद्धा करणार आहोत, लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार बघा, ISS, S फॉर शुभांशु, S फॉर शुक्ला, SS शुभांशु आणि शुक्ला, हे विसरायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला मी टेक्निक पण सांगायला लागलो. हा, पहिले अंतराळवीर आले तर राकेश शर्मा. मला सांगा कुठल्या यानाने गेले होते ते, सोयूज T नावाचं एक यान होतं बघा, सोयूज, जे रशियाचं होतं. सोयूज T11 असं त्याचा कोडवर्ड होता. तर त्या यानाने ते गेले होते रशियाच्या साह्यानं. आणि त्यावेळी मग इंदिरा गांधींनी प्रश्न विचारला होता की राकेश वहां से हिंदुस्तान कैसे देख रहा है, मध्ये म्हणले होतं ना की सारे जहां से असता हिंदुस्तान हमारा वगैरे. तर ह्या गोष्टी अजूनही आपल्या इतिहासामध्ये अजरामर आहेत. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. नासाचा हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण आहे, तर त्या जानवी दांगे ती आहेत. पहिली भारतीय महिला किंवा पहिली भारतीय सुद्धा म्हणा, काही फरक पडत नाही. आंध्र प्रदेश आहेत. आता नासा दरवर्षी एक त्याला आपण काय म्हणतो, स्पेस प्रोग्राम जाहीर करतं. एक स्कॉलरशिप आणि स्पेस प्रोग्राम असतो. तर या प्रोग्राममध्ये ज्या जानवी दांगे त्या आहेत त्यांनी पूर्णपणे पायलटचा, नासाचा पूर्ण कार्यक्रम म्हणजे पूर्ण प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्या पहिल्या भारतीय कोण आहेत, जानवी दांगे ती आंध्र प्रदेशच्या आहेत. देशातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेड सिटी पुणे, मेडिकल सिटी, मेडिसिटी, इंद्रायणी मेडिसिटी पुण्यामध्ये आहे. वैद्यकीय शहर लक्षात ठेवायचं, ज्या शहरामध्ये सगळ्या वैद्यकीय सुविधा प्रॉपरली अवेलेबल आहेत, सरकारी, निमसरकारी, निमशासकीय, जे काय असेल. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य, सेंद्रिय म्हणलं की लक्षात ठेवायचं, या राज्यामध्ये कुठलंही फळ, फूल, पीक असं रासायनिक खतावर पिकवलं जात नाही. तर आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक स्टेट. ऑर्गॅनिक, सेंद्रिय खतांमार्फत किंवा सेंद्रिय पद्धतीनं जे काय आपण पिकवतो, असं एकमेव राज्य किंवा पहिलं राज्य आहे ते म्हणजे सिक्कीम, लक्षात ठेवायचं. ओके. देन देशातील पहिले डिजिटल भटके गाव पाक्योंग सिक्कीम मध्ये आहे, लक्षात ठेवा. अगेन सिक्कीमचा उच्चार झाला, डबल घेतलेला आहे. आता डिजिटल भटके गाव बघा, समजा आता मला ताजमहल बघायचं, तर मी काय करतो, ताजमहलचा मी टाकला गुगलला, एखादी इमेज टाकली किंवा ताजमहल टाकला, मी म्हणलं ताजमहल लाईव्ह टूर, तर मी ताजमहल पूर्ण बघू शकतो घर बसल्या. पण सिक्कीम जे आहे, पॅकोंग नावाचं एक गाव आहे बघा, तुम्ही त्या गावामध्ये सगळ्या गोष्टी डिजिटली फिरू शकता. तुम्ही फक्त टाका पॅक्योंग डिजिटल AI किंवा डिजिटल त्याला आपण काय म्हणतो, रोमिंग विलेज. फक्त टाकलं ना तुम्ही, त्या गावामध्ये सगळ्या गोष्टी आरामात घर बसल्या मोबाईलला फिरू शकता. कुठल्या ठिकाणी काय आहे, कुठल्या ठिकाणी कशी कशी घरं आहेत, सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतं. तुम्ही पण कधी बघायचं, गुगल इमेजला प्रत्येक ठिकाणी डिरेक्शन दाखवतं ना, नॉर्थ, साऊथ, इतक्या लेफ्टला वळा, इतक्या राईटला वळा, जे काय असेल. तसं हे पहिलं भटकं गाव आहे. कारण सिक्कीममध्ये अत्यंत चांगला निसर्ग एक संपन्न एरिया आहे, वरती हिमालय सुद्धा लागतो. अशा ठिकाणी पॅक्योंग नावाचं जे एक गाव आहे, तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे भटकू शकता. म्हणजे काय, पूर्णपणे फिरू शकता. भटकणं म्हणजे ते हरवणं नव्हे रे, भटकणं म्हणजे फिरणे वगैरे. देशातील पहिली गवताळ प्रदेशातील पक्षी गणना ही आहे काझीरंगा, अत्यंत महत्वाची आहे, विसरायचं नाही. देशातील पहिली गवताळ प्रदेशातील पक्षी गणना म्हणजे गवताळ भागामध्ये पक्षी गणना सुद्धा केलेली आहे. कुठं, काझीरंगामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. देन हे काही महत्वाचे मला सापडलेले आहेत, वन लाइनर्स आहेत, अत्यंत महत्वाचे, लक्षात ठेवा, रिपीट पण होतील काही काय. देशातील पहिले टेक्सटाईल मशीन पार्क चपरघाटा, कानपूर. टेक्सटाईल मशीन, ज्या ठिकाणी पूर्ण टेक्सटाईलच्या मशीन आहे तिथं पार्क मोठा आहे. भारतातील आणि जगातील पहिले सौर शहर अमरावती, आंध्र प्रदेशची राजधानी. भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय, ज्या न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये पेपरचा वापर केला जात नाही, सगळ्या ई बुक्स आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, जेणेकरून कुठल्याही पेपरमुळे अगेन ते पोल्युशन वगैरे या गोष्टी किंवा त्याचा कचरा वगैरे या गोष्टी, केरळ उच्च न्यायालय, लक्षात ठेवा. भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा नागालँड. भारतातील पहिले सौर संचलित गाव मोढेरा, हे गाव आहे. सीमावर्ती गाव वेगळं, ते होतं मसाली. कुठं कन्फ्युज होऊ शकता, मी काय म्हटलं मगाशी, सीमावर्ती सौर गाव हे मसाली गुजरात, आणि सौर गाव कोणतं आहे, मोढेरा, हे सुद्धा गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. हे मी हायलाइट करतो, या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात. भारतातील पहिले जैव खेडेगाव दासपारा, त्रिपुरा, यामध्ये परिपूर्ण सगळ्या जैविक गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. भारतातील पहिला निर्मल जिल्हा हा कोल्हापूर आहे. भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा एर्नाकुलम आहे, केरळ मधला. सगळं साक्षर आहे, म्हणजे पूर्णपणे साक्षरता आहे जिल्ह्यामध्ये, पहिला जिल्हा, लक्षात ठेवायचा. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम, मगाशीच पाहिलं, ऑर्गॅनिक स्टेट ऑफ इंडिया सिक्कीम, लक्षात ठेवा. ठीक आहे. देन चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य पंजाब आहे. चालण्याचा अधिकार, जसं आपण पाहायला गेलं बऱ्याच ठिकाणी आजकाल रोड्स करतात, पण साईडला चालायला फुटपाथच नाहीयेत, पेडेस्ट्रियन वॉक नाहीयेत.
किंवा पॅडेस्ट्रियन्सचे प्रॉपर जे रोड नाहीये. मग अशा ठिकाणी चालण्याचा अधिकार हे पंजाबच्या विधानसभेमध्ये पारित केलं होतं. बिल लक्षात ठेवायचं. पंजाब भारताचं पहिलं राज्य आहे चालण्याचा अधिकार लागू केलेला आहे. भारतातील पहिले डिजिटल न्यायालय अगेन कोल्लम. बघा डिजिटल हा बऱ्याच ठिकाणी केरळमध्ये शब्द येतोय. डिजिटल साक्षर शहर पण कुठलं आहे? केरळच आहे, सॉरी राज्य. भारतातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवड. भवनला लागून असलेला वड म्हणजे पिंपरी चिंचवड असं लक्षात ठेवा. देशातील पहिले संविधान संग्रहालय, संविधान भवन वेगळं, संविधान संग्रहालय वेगळं. ही आहे सोनीपत हरियाणामध्ये. इथं अशा ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजिंग क्वेश्चन विचारतात. कुठं कन्फ्युज आपण होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे सौर गाव एका साईडला काढा किंवा केरळचं एका साईडला काढा, महाराष्ट्राचं एका साईडला काढा. आणि आगे मी काय म्हटलं आता, संविधान मल्टिपल घडामोडी आहेत ना त्या वेगळ्या काढा. एआयचं शहर, एआयचं विद्यापीठ हेच एका साईडला काढा. या ठिकाणी असा अभ्यास करायचा. देशातील पहिले धान्य एटीएम भुवनेश्वर ओडिसामध्ये आहे. म्हणजे काय, नॉर्मल एटीएमला आपण काय करतो, आपलं एटीएम कार्ड टाकलं पैसे काढले, तसं तुम्ही त्या धान्य एटीएमला जाऊन, त्याला आपण म्हणतो की ग्रेन एटीएम किंवा फूड एटीएम, तुम्ही त्या एटीएमला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी धान्य सुद्धा वितरित तुम्हाला तिथे मिळालं जाईल. जसं आपण म्हणतो ना रेशन कार्डला गेले की आपल्याला 5 किलो गहू तांदूळ जे काय असेल ते मिळतं. त्या ठिकाणी गेलं, आपला बायोमेट्रिक आपल्या आधार कार्डला असतो, तो व्यवस्थित तिथे दिला, मोबाईल नंबरचा हे टाकला, ओटीपी आला, तुम्हाला प्रॉपर धान्य मिळणार आहे. ठीक आहे. आता सगळं एआयच्या द्वारे, सगळं मॅन लेस म्हणजे काय, ज्या ठिकाणी मानवी वापर कमी, अशा गोष्टी जास्त होत आहेत. देशातील पहिले डार्क स्काय पार्क, डार्क स्काय पेंच व्याघ्र प्रकल्प मित्रांनो हा कोणत्या, ठीक आहे महाराष्ट्रामध्येच आहे, पण हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मला कमेंट उत्तर टाका. देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर, युनेस्को जागतिक संघटना आहे, आंतरराष्ट्रीय संघटना आहे, म्हणून मला असं वाटलं की महत्वाचं आहे, मी स्टार करतो. कुठला आहे? साहित्य शहर. लक्षात ठेवायचं कोझिकोडे. साहित्य म्हणलं की कोझिकोडे. आणि अजून एक बघा, खाद्यशास्त्र शहर ज्यामध्ये खाद्यपानाच्या भरपूर काही संस्कृती आहेत, ते आहे हैदराबाद. हैदराबादच्या प्रसिद्ध 2 गोष्टी आहेत, एक आहे हैदराबादची बिर्याणी आणि एक आहे हैदराबादचा हलीम. हलीम लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं साहित्य शहर म्हणलं की कोझिकोडे, आणि जर खाद्यपानावरचं शहर म्हणलं, खाद्य संस्कृतीचं शहर म्हणलं तर ते हैदराबाद लक्षात ठेवा. देशातील पहिले लेखकांचे गाव थानो उत्तराखंडमध्ये आहे. जसं आपण महाराष्ट्राचं पाहिलं होतं, काय काय पाहिलं होतं, सगळी गाव पाहिले होते, फुलपाखरांचं, फळांचं, पुस्तकांचं, गुलाबांचं सगळं पाहिलं होतं. तसं लेखकांचं कोणतं आहे? थानो उत्तराखंड. ठीक आहे. देन म्हणजे लक्षात ठेवा, इथं तुम्हाला अत्यंत महत्वाच्या घडामोडी असं वाटतात की या भारताच्या महत्वाच्या घडामोडी आहेत. आता याच्यामध्ये हे लेक्चर घेईपर्यंत यामध्ये अजून काही घडामोडी ऍड सुद्धा झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं ISO मानांकन प्राप्त करणारं भारतातील पहिलं राज्य शिक्षण मंडळ कुणाचं आहे? राज्य शिक्षण मंडळ कुणाचं आहे? तर ते बिहारचं आहे. हे आता अपडेट लक्षात ठेव. तुम्हाला मी शेवटी 3-4 काही महत्वाच्या गोष्टी सांगेन. देन जगातील पहिल्या घडामोडी विशेष जगामध्ये आपण पाहूया, जगामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, जेणेकरून काय होईल आपल्याला राज्य, देश आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा की महत्वाचं जे आहे त्याला आपण काय म्हणूया की फॉर एक्झाम्पल राज्य झालं, देश झालं आणि आता जग. जगामध्ये फक्त काही महत्वाच्या फक्त घडामोडी करा. बघूया. सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे असणारे देश इटली 61 आहे टोटल. मला कमेंटला टाका भारतामध्ये सध्याच्या घडीला हे लेक्चर व्हायला लागले या टाइम पर्यंत किती जागतिक वारसा स्थळं आहेत. जागतिक वारसा स्थळे वेगळी आणि पाणथळ रामसार स्थळे वेगळी. कुठंही आपण कन्फ्युज करायला लागतोय. पाणथळ स्थळ आहे टोटल, रामसार स्थळे किती आहेत भारतामध्ये एकूण? आता अपडेट तुम्हाला माहिती पाहिजे. भारतामध्ये रामसार स्थळ आहेत 96, 94 होती, 2 अपडेट झाली. पर्यावरणासाठी मी वेगळं लेक्चर घेईल. पर्यावरण अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. पण मला कमेंटला टाका इटली या शहरामध्ये, इटली देशामध्ये 61 वारसा स्थळ आहेत. टोटल भारतामध्ये किती आहेत मला कमेंटमध्ये उत्तर द्या. ठीक आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे कमानी पूल चिनाब रेल्वे पूल. बघा अरे काय किती उंच आहे रे. आणि रेल्वे तुम्हाला दिसते बघा इथे किती लहान, म्हणजे आता ते खूप जास्त हिनं काढलेलं आहे हिनं आपल्या ड्रोन वगैरे. तर हे उंच किती आहे बघा. कुठला आहे तो? चिनाब रेल्वे पूल. देन जगातील पहिले रामायणावर आधारित वॅक्स म्युझियम. वॅक्स मध्ये काही आर्टिफिशियल गोष्टी ऍड करतात म्हणजे ते वितळत नाही आणि मग असं वॅक्स म्युझियम करतात. ते कुठं आहे? अयोध्यामध्ये. लक्षात ठेवू शकता. राम अयोध्या उत्तर प्रदेश सध्या चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. देन जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन. तुम्ही त्या रेल्वे स्टेशनला गेला, कोणत्याही प्लॅटफॉर्मला गेला, कोणत्या स्टेशनच्या इथे गेला, त्या ठिकाणी तुम्हाला 3D इमेज तयार होताना दिसतात. असं वाटतं की आपण 3D काहीतरी पाहायला लागलोय. ते कुठं आहे? जपानमध्ये आहे. जगातील पहिला कॅशलेस देश, कॅशलेस देश ज्या ठिकाणी बऱ्याच आता सध्या आपण सुद्धा कॅशलेस आहोत, म्हणजे काही ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी कॅश सुद्धा वापरतो, पण स्वीडन हा जगातील पहिला देश आहे ज्या ठिकाणी कॅशचा वापर एकदम 0 झाला होता. पर्यटन क्रिप्टो पेमेंट प्रणाली सुरू करणारा जगातील पहिला देश
जर भूटानमध्ये फिरायला गेलं, तुम्ही भूटानमध्ये रेग्युलर करन्सीपेक्षा क्रिप्टो करन्सी वापरू शकता. क्रिप्टो हा थोडासा वेगळाच भाग आहे. तुम्ही त्यामध्ये पैसे गुंतवणूक करून किंवा तुम्ही त्याचं एक प्रकारचं इमेज दाखवून स्कॅन करून तुम्ही त्यात पैसे करू शकता. क्रिप्टो करन्सी तुम्ही पाहिली असेल कदाचित, या प्रकारे डिनोट केली जाते. ठीक आहे, तर तुम्हाला एका वेगळ्या एका मी एआयला वाटल्यास सांगेन की क्रिप्टो करन्सी काय असते. ठीक आहे, आजकाल लोक त्याच्यामध्ये गुंतवत आहेत पैसे जास्त. जगातील सर्वात वेगवान महासंगणक हा एल कॅपिटन आहे. लक्षात ठेवायचं, अमेरिकेचा. गेल्या 2-3 वर्षामध्ये अमेरिका स्टॉपला होती. यापूर्वीचा होता फ्रंटियर नावाचा. फ्रंटियर लक्षात ठेवा, फ्रंटियर. आता कोणता आहे? एल कॅपिटन. हा सुद्धा अमेरिकेचा आहे. याची कॅपॅसिटी किती आहे मित्रांनो? याची स्पीड किती आहे? 1.8 एक्झाफ्लॉप. लक्षात ठेवायचं, संगणकाचं स्पीड वेगळं, महासंगणकाचं स्पीड कशामध्ये मोजतात? वेग कशामध्ये मोजतात? फ्लॉप मध्ये मोजतात. फ्लॉप, FLOPS, फ्लॉप्स, फ्लोटिंग ऑपरेशन्स पर सेकंड. फ्लॉप्स लक्षात ठेवायचं. भारताचा कुठला आहे? भारताचा सर्वात वेगवान महासंगणक कोणता आहे? तो आहे ऐरावत. लक्षात ठेवा, ऐरावत. आपण खूप जास्त दूर आहोत. मला वाटतं 150वा रँक आपला 150-60वा रँक असेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिला कोणता आहे? एल कॅपिटन, अमेरिका, सगळ्यात वेगवान. एआय टूल्स विरोधात कायदे करणारा जगातील पहिला देश. एआयचा वापर खूप जास्त मोठ्या प्रमाणात चाललाय आणि यावर अगेन गुन्हेगारीचं प्रमाण वाढायला लागले. आजकाल लोक एआयचं टूल्स वापरून, अनेक काही इमेज वगैरे काय वापरून लोकांच्या विरोधात काही गोष्टी चुकीच्या करतायत. मग हा जगातील पहिला देश आहे ज्याने काय केलेलं आहे? त्याच्या विरोधात कायदा केलेला आहे. तो आहे ब्रिटन. लक्षात ठेवा, जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश. हा सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटना जाहीर करते बघा की कुठला कुष्ठरोग देश आहे, कुठला मलेरिया मुक्त वगैरे जे काय असेल. हा जगातला पहिला कुष्ठरोग मुक्त देश आहे. तो आहे जॉर्डन. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. 6G तंत्रज्ञान. आता आपण फक्त 5G मध्येच आहोत, ते पण अजून स्पीड पडत नाही. पण जगामध्ये 6G तंत्रज्ञान सुरुवात केला देश पहिला कोणता आहे? तो आहे जपान. लक्षात ठेवायचं, 6G जपान. म्हणजे खूप जास्त पुढे गेलेले आहेत ती लोक. डिजिटल चलन सुरू करणारा जगातील पहिला देश. डिजिटल चलन इक्वेडोर. आपलं पण डिजिटल चलन हे चाललंय बघा, रुपे. त्याला थोडं करायचं आहे. ठीक आहे, डिजिटल आपण वापरू शकतो असं. अजून सुद्धा झालेलं नाहीये. आरबीआय याच्यावर विचार करायला लागले की डिजिटली काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. ओके. एआय कॅबिनेट मंत्री नेमणूक करणारा पहिला देश. आता कॅबिनेट मंत्री जे असतात, जे पूर्ण धोरणं करतात, ठीक आहे, मेन, त्यामध्ये एआय द्वारे निर्मिती केलेला पहिला कुठला देश आहे? तो आहे अल्बानिया. तर अल्बानियानं अशी व्यक्ती एक नेमणूक केलेली आहे, याची निर्मिती केलेली आहे एआय द्वारे. त्या व्यक्तीचं नाव आहे डिएला. तर मंत्रीचं नाव आहे डिएला. देश कोणता आहे? अल्बानिया. कॅबिनेट मंत्र्याचं नाव आहे डिएला, असे त्या महिलेचं नाव आहे. आणि देश कोणता आहे? अल्बानिया. मग एआय कॅबिनेट मंत्री नेमणूक करणारा पहिला देश कोणता आहे? अल्बानिया. जगातील पहिले एआय विद्यापीठ. आता एआय विद्यापीठ लक्षात ठेवायचं कोणता आहे? ते दुबई. जगातील पहिला एआय वृत्तनिवेदक म्हणजे जो बातम्या देणारा व्यक्ती असतो बघा, टीव्हीवर येणारा, तो कोण आहे? क्यू ह्यो, चीन. क्यू ह्यो, ते नाव प्लस मायनस त्याचा उच्चार वेगळा होईल, पण चीन मध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तो शक्यतो एआय द्वारे काय करतो? बातम्या देत राहतो. 16 वर्षाखालील किशोरवयीन मुलांसाठी मोबाईल बंद करणारा पहिला देश कोणता आहे? तर तो ऑस्ट्रेलिया आहे. मित्रांनो, ही न्यूज जेव्हा प्रकाशित झाले होते तेव्हा भारतामध्ये सुद्धा वाद झाला होता. बऱ्याच लोकांनी रीलमध्ये सांगितलं होतं, बऱ्याच लोकांनी व्हिडिओ सुद्धा घेतला होता की भारतामध्ये असं करणं गरजेचं आहे का? भारतामध्ये 16 वर्षाखाली आपण इंटरनेट बंद करूया का? तर त्याचं उत्तर नाही असं होतं. बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर काही प्लस मायनस गोष्टी चालल्या होत्या. मग लक्षात ठेवायचं, 16 वर्षाखालील कुणी बंद केलेलं आहे? तर ते ऑस्ट्रेलियाने बंद केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता? नेदरलँड आहे. सेम सेक्स मॅरेज. आजकाल LGBTQ लक्षात ठेवायचं, LGBTQIA+ असा एक समुदाय खूप चर्चेमध्ये आहे. ठीक आहे, आता ही जी लोक आहेत यांना खूप जास्त अधिकार ते वंचित आहेत. मग बऱ्याच देशामध्ये या लोकांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे. तुम्ही एकत्र समलिंगी विवाह करू शकता. जगातला पहिला देश कोणता आहे? तर तो नेदरलँड आहे. आशियामधला सुद्धा पहिला देश आहे थायलंड. लक्षात ठेवायचा, आशियामध्ये कुठला देश आहे? तर थायलंडनं मान्यता दिलेली आहे. कशाला? समलिंगी विवाहाला. मग आशिया विचारलं तर थायलंड, जगाचं विचारलं नेदरलँड, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालणारा जगातील पहिला देश बांगलादेश. प्लास्टिक पिशव्या. बायोडिग्रेडेबल पिन, हे पिन नाही, हा पेन आहे. बायोडिग्रेडेबल पेन म्हणजे जो जैविक काही गोष्टींपासून बनवला जातो, जरी खराब झाला, जरी त्या तुटला मुडला, तरी आपण काय त्याचं काय विघटन तो कचऱ्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. जो कचरा पूर्ण निसर्गाला कोणत्या प्रकारची हानी पोहोचणार नाही. आता जे आपण पेन वापरतो याच्यामध्ये फायबर आणि प्लास्टिक असतं, जे निसर्गाला थोडं धोका देऊ शकतं. मला लक्षात ठेवायचं, बायोडिग्रेडेबल पेन जो आहे तो लॉन्च करणारा जगातील पहिला देश हा भारत आहे.
ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. मग आता थोडंसं आपण बघूया तुमचं काम काय आहे. लक्ष द्या. बघा, सौर ऊर्जेसाठी जे महत्वाचे वाटतात ते एका ठिकाणीच आणा. AI साठी जे महत्वाचे वाटतात ते एकाच ठिकाणी आणा. महाराष्ट्र जे मेन पहिल्या क्रमांकाला आहे, पहिला राज्य आहे, ते एका ठिकाणी आणा. आणि कन्फ्युजिंग जे वाटतात, कन्फ्युजिंग म्हणजे मला कुठलं वाटते, फॉर एक्झाम्पल डिजिटल साक्षर हे केरळ पहिलं आहे, पण संपूर्ण साक्षर हे मिझोरम आहे. मग अशा गोष्टी करत चला. बघा, कुठली गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास करताना काय करायचं हे माहिती पाहिजे. तुमच्याकडे ढीगभर पुस्तक आहेत, ढीगभर मासिक आहेत, आपले लेक्चर्स आहेत, आपल्या नोट्स आहेत, पण ते करायचं कसं, कुठं कन्फ्युज होऊ शकता त्याचा रिपीटेड विचार करायचा. आपण सुद्धा काय करतो, टेलिग्रामला मी तुला सगळ्या नोट्स वगैरे प्रोव्हाइड करेन, PDF आपल्या फ्रीमध्ये सगळं मिळतं. तुमचं काम काय आहे, वाचत असताना एकदा रिव्हिजन करायची. फॉर एक्झाम्पल एकदा वाचलं की चला की AIचं पहिलं विद्यापीठ जगामध्ये कोणतं आहे, तर ते दुबई आहे. भारतामध्ये कोणतं आहे, तर ते महाराष्ट्रामध्ये आहे, कर्जत रायगडला. असं करत चला, म्हणजे काय होईल, तुमचा ऍट अ टाइम दोन्हीकडचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, तुमचं काम असणार आहे, नोट्स ज्या तुम्हाला भेटतील त्या तुम्ही नंतर सॉर्ट आउट करा. मी टाकताना सगळे एकत्र टाकले, महाराष्ट्राचं एक म्हणजे राज्याचं एक आणि जगातलं एक, असं लक्षात ठेवायचं. आता 2-3 घडामोडी अपडेट फक्त करा ज्या रिसेंटली झालेल्या आहेत. देशातील किंवा जगातील म्हणू शकता, देशातील पहिले मित्रांनो, थोडंसं आवाज हे झाल्यामुळं आपण या ठिकाणी काही घडामोडी पाहूया. लेटेस्ट ज्या पहिल्या घडामोडी आहेत, देशातील पहिले कांदा भवन नाशिक महाराष्ट्र, देशातील पहिली किनारपट्टी पक्षी गणना ही जामनगर गुजरात, देशातील पहिले ISO मानांकन प्राप्त राज्य शिक्षण मंडळ राज्याचं बिहार, अल्कोहोलवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा पहिला देश आहे आयर्लंड, सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा पहिला देश आहे कॅनडा आणि कर्करोगावरील जगातील पहिली उपचारात्मक लस तयार करणारा देश आहे रशिया. थोडंसं काही प्रॉब्लेममुळं मी हे रेकॉर्डिंग करून टाकतोय. हे अपडेट करायचा स्क्रीनशॉटसुद्धा घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे, खूप चांगल्या गोष्टी वाटत आहेत मला. आगामी काळामध्ये सुद्धा आपण काही वेगवेगळ्या घटकामार्फत तुमच्यापर्यंत मी पोहोचणार आहे. याची PDF जी आहे ती मी तुम्हाला उद्या अपलोड केली जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला. सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.